कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे अवकाशाच्या पलीकडे जाणारे ज्ञान व शक्तीचे महान क्षेत्र आहे. या रेकॉर्ड्समध्ये प्रवेश करून या ग्रंथालयात ज्या नोंदी आहेत त्यांच्याशी जोडून व्यक्तीच्या जीवनाच्या मार्गदर्शनाबद्दल अंतर्दृष्टी प्रदान होऊ शकते. तसेच आकाशिक टॅरो कार्डद्वारे आपण आयुष्यात एखादी गोष्ट अशी का आहे याबद्दल अधिक स्पष्टता मिळवू शकतो. जेव्हा आयुष्यात एखादी गोष्टीसाठी तुम्हाला जेव्हा मार्गदर्शन हवं असतं, तर या आकाशिक टॅरो कार्डद्वारे वाचन करून ते उपयुक्त आपल्यासाठी ठरू शकतं. याविषयीचे विवेचन आज आपल्याला सर या क्लासमध्ये करणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. आपले उपस्थित असणारे सर्वजण आज आपण जे पहिल्यांदा स्वागत करतो. उपस्थित असणाऱ्यामध्ये कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम त्या एक आलेल्या नाही, दुसऱ्या आल्या, त्या सगळ्या कुलकर्णींचं स्वागत आहे. आणि आज आपण आता ज्याला आपण म्हणतो की टेरोमध्ये पहिला आपण मेजर अर्काना शिकलेलो आहोत 22 कार्डांचा. आता 10 कार्डांचा संच जो आहे तो आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो संच आहे त्याचं नाव आहे स्क्रोल. तर स्क्रोल म्हणजे एखादी गोष्ट गुंडाळणे किंवा वर खाली करणे याचा अर्थ होतो स्क्रोल. आता स्क्रोल हे जे तत्व आहे तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्क्रोल ही एक सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये असणारे क्वीन आहेत, किंग आहे आणि वेगवेगळ्या तऱ्हेची टेरोची नावं आहेत. आता ते जी आहेत ते ज्युनियर कार्ड म्हणून आहेत, पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही आकाशिक टेरो करणार असाल तर त्यावेळेलासुद्धा या कार्डाचा वापर करू शकता. आणि कार्डाचा वापर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून जे काही कार्ड येईल त्या कार्डावरती त्याला उत्तर कसं द्यायचं हा जो विषय आहे, अशा तऱ्हेने तुम्ही त्याचं उत्तर देण्याकरता, जातकाचा प्रश्न सोडवण्याकरता म्हणून या टेरो कार्डाचा वापर केला जातो. आता जी इत्यादी चित्र तुम्हाला जी पाठवलेली आहेत त्या चित्रांमध्ये काही चित्र विशेष करून ती पाठवायची नव्हती, पण तरीसुद्धा मी पाठवली. तर त्याचा आपण एक वेगळ्या तऱ्हेचा अभ्यासक्रम घ्यावा लागेल आणि त्याच्यातून नंतर तुम्हाला त्या कार्डाचं विशेष वर्गीकरण करून तुम्हाला मार्गदर्शन करेल, मग तुम्ही ते लिहून घ्या. तर धन्यवाद मॅडम, सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्ही मॅडम कुबल मॅडम कार्ड लावा आणि कार्ड लावल्यानंतर प्रत्येक कार्ड हा स्क्रोल सिस्टमचा आहे एवढं लक्षात ठेवणे. सर हेच लावूया ना पहिलं, वन ऑफ स्क्रोल्स. हॅलो, अरे पहिल्यानं मॅडम किंग राजा. लावू का? हा, ठीक आहे ठीक आहे, चालेल. हे बघा लावलंय, द किंग ऑफ स्क्रोल्स. दिसतंय का सगळ्यांना? बघा. हो मॅडम. हो मॅडम. बर, आता ही व्यक्ती पहा तुम्ही, ही राजा आहे आणि ती उभी सुद्धा राजासारखीच आहे. यामध्ये आपण पाहिलं तर त्याच्याकडे बरीचशी कागदपत्र आहेत आणि त्या कागदाची घडी करून त्याने एका बेंचवरती ठेवली. हातामध्ये एक कागद आहे, तर ते कागद जे आहे ते डिसिजन मेकर आहे. याचा अर्थ काय आहे की त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे आणि एखाद्या गोष्टीला समर्थन करायचं आहे असं कार्ड सांगतं. यामध्ये बहुतेक वेळेला कागदाचा प्रश्न आल्यानंतर त्या ठिकाणी लेखक, शिक्षक, सल्लागार, व्यावसायिक, तर त्यासाठी म्हणून हे कार्ड जे आहे त्याचा वापर आपण करतो. आता त्यामधून आपल्याला जेव्हा एखादं जातक आलं की त्या कार्डाची निवड केली तर हे कार्ड स्पेशली नीता दिवकर नाही घेऊ नका. तर स्पेशली आपण जेव्हा हे कार्डाचा विचार जेव्हा करू या कार्डाचा, तर त्यावेळेला त्या माणसाचं प्रश्न काय असेल किंवा त्याला उत्तर कसं द्यायचं आहे, तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या. तर एक तर ही जी राजाची प्रतिमा आहे ही एक मार्गदर्शक म्हणून आहे, कळलं का. आणि दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये ज्ञान आहे. त्याच्यानंतर सल्लागार म्हणून एक आपला विचार करू शकतो, समर्थन म्हणून त्याचा विचार करू शकतो, म्हणजे एखाद्या गोष्टीला पाठिंबा देणे हा सुद्धा भाग आहे. आता जातकाचा प्रश्न कसा असेल त्याच्यावरती हे कार्ड शुभ आहे, पण आलेलं कार्ड हे अथॉरिटीच आहे. त्याच्याकडे
एक अथॉरिटी आहे राजा म्हणून, तर त्या ठिकाणी तो निश्चितच ती व्यक्तिरेखा आणि त्याचं मार्गदर्शन तो त्या जातकाला देऊ शकतो. आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारी व्यक्ती ही अतिशय उत्तम असेल आणि तुमच्यामध्ये त्या ठिकाणी जो काही तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी, दुःख निवारण करण्यासाठी तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याला अनुसरून त्या ठिकाणी त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये वातावरण जे दिसते, तर इथे तो पूर्णपणे हातामध्ये कागदाचा गुंडाळा घेऊन त्या ठिकाणी स्क्रोल, त्याला स्क्रोल म्हटलेलं आहे, म्हणजे जे आपण हे करतो कागदाचा, ज्याला आपण म्हणतो वाइंडिंग करतो, तर त्याप्रमाणे ते केलेलं आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतोय, कोणाला घ्यायचं नाही, हे नाही येत आपल्या क्लासला, सॉरी. तर अशा रीतीने ते जे कार्ड आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि त्यामधून जातकाला जो काही प्रश्न असेल, आता तुम्ही प्रश्न विचारायचे त्याच्यावरती कसं उत्तर द्यायचं ते ठेवायचं. दुसरी गोष्ट, शासक आहे, बौद्धिक फार चांगल्यापैकी त्याच्याकडे सल्ला घेऊ शकतो. कार्ड जे आहे ते सखोल अभ्यास करणारं कार्ड आहे आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या जीवनावरती निश्चितच चांगला परिणाम होईल. आणि त्या ठिकाणी एखाद्याचं लेखन, कागद आला म्हणजे लेखन आहे, पुस्तक आहे, सल्ला आहे, अशा तऱ्हेचं व्यक्ती त्याला मार्गदर्शन करू शकते. आता याच्यामध्ये तुम्हाला काही विचारायचं आहे का? कारण प्रत्येक कार्डाचं विश्लेषण हे भिन्न भिन्न आहे. सर मी विचारू? बोला. सर हे सरकारी कामाशी संबंधित जर एखाद्याने प्रश्न विचारला असेल तर हो तुझं काम होईल असं आपण उत्तर द्यायचं? हो हो होईल, पण तुला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीशी सल्लामसलत करून किंवा त्याचा मान सन्मान करूनच तुझं ते काढणं हे होऊ शकतं. जातक अच्छा. कुठल्या क्षेत्राशी संबंधित असेल तर जातक शिक्षक होऊ शकतो, लेखक होऊ शकतो, हम्म. संपादक होऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून त्या होऊ शकतात. म्हणून त्यावेळेला तुम्हाला हे काढणं काय सांगतं, तर हे काढणं अशा रीतीने तुम्हाला अतिशय चांगलं काढणं म्हणून संबोधता येईल. कळलं का? ओके. हो सर, थँक्यू सर. थँक्यू. सर बोला. खूप डिस्टर्बन्सेस आहेत आज. आज काय आला? डिस्टर्बन्स होत आहे, सारखं सारखं कट होत आहे, त्याच्यामुळे मला काही कळतच नाही काय आहे. करणार, ते नेटचा हा प्रॉब्लेमच आहे हल्ली. नेट फार हे झाले, वीक झालेलं आहे. मी याच्या आधी काही चित्र लावलं ते पण मला दिसलंच नाही. चित्र पाठवून म्हणा, त्याच्यात काही हे नाही आहे. तुम्ही कार्ड घेतल्यानंतर कळेल. अरे हे अगोदर चित्र लावलं आहे, हे पहिलं चित्र आहे. हे पहिलंच मॅडम. तर हादरकर मॅडम काहीतरी विचारत होत्या. हो बोला. हो सर, विचारू का? हा बोला. हा, म्हणजे हातात कागदाचा बेंडाळा असल्यामुळे आपण त्याला व्यावसायिक किंवा प्रशासनाच्या दृष्टीने किंवा लेखक आहे, शिक्षक आहे असं म्हणजे मार्गदर्शक सल्लागार हा एक हे दिला, रोल दिला. पण समजा रेग्युलर आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, वैवाहिक बाबत किंवा फिजिकल बाबत असे काही असतील तरी पण हे कार्ड आलं तर ते आपल्याला पॉझिटिव्हच आहे असं समजायचं ना? येस, पॉझिटिव्ह आहे. फक्त एवढंच आहे की हे कार्ड आल्यानंतर तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घेऊनच त्याच्यावरती आदेश मिळवायचा किंवा मार्गदर्शन तुम्हाला ते मिळू शकेल असा विचार करायचा. ओके. हो सर. ओके. हो सर, थँक्यू सर. तर दुसरं जे कार्ड आहे ते क्वीन ऑफ स्कोर आहे. हो का सर दुसरं? सर हे बोला. विचारू का मी जरा एक मिनिट? हा हा, विचारा. हा सर, ते गेट मागे बंद आहे ना, मग त्याचा काही याच्याशी अर्थ लावायचा का सर? कंपाऊंड वॉल आहे, त्याच्याकडे त्यांनी पाठ केलेली आहे. अच्छा, कंपाऊंड वॉल कडे म्हणजे त्याचा काही याच्या संबंध नाहीये काही? त्याच्याकडे कागद बरीचशी टेबलावरती आहेत आणि तो त्या IT मध्ये उभा आहे की ज्याच्याकडून तो सल्लागार आहे. बौद्धिक त्याच्याकडे भरपूर शक्ती आहे आणि तो किंग आहे, म्हणजे राजा आहे. त्याचा आदेश मानणं अत्यंत आवश्यक आहे. यदाकदाचित एखादी व्यक्ती जो जसा न्यायाधीशाचा आदेश असतो त्याप्रमाणे सुद्धा तो तिथे कार्य करू शकतो आणि उत्तम त्या ठिकाणी त्याची जी दृष्टी आहे ती अतिशय तीक्ष्ण आहे. कळलं का? हो सर, हो, थँक्यू सर, समजलं सर. ओके. आता 2 नंबरचं कार्ड आहे बघा. ही राणी आहे, द क्वीन.
कळलं का? द क्वीन ऑफ स्क्रोल. हिच्या हातामध्ये सुद्धा पेपर आहे आणि त्या ठिकाणी बघा एक रोल केलेला आहे. ही सगळी कार्ड जी आहेत ती स्क्रोलचीच आहेत. कळलं? आता हे जे कार्ड आहे हे कार्ड काय सांगतं की त्या ठिकाणी वाचनाच्या संदर्भात वाचनाच्या संदर्भात तिथे आपण ज्ञान देणं म्हणजे सल्ला देणं, त्या ठिकाणी प्रेरणा, उच्च ज्ञानाशी संबंधित असणारी व्यक्ती, अतिशय विद्वान आणि विद्वतेचा ज्याला आपण म्हणतो पारितोषिक मिळालेली असेल ती. दुसरी गोष्ट की दैवी स्त्रीचं तिचं प्रतिनिधित्व आहे. म्हणजे दैवी ज्याला आपण म्हणतो दैवी सल्ला किंवा दैवी पूजा, बुद्धिमत्ता आणि त्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शन अतिशय उत्तम मिळू शकेल ह्या कारणावरती असं त्याला सांगायचं. आणि ही व्यक्ती जी आहे तुमच्याकडे आलेली ती बौद्धिक कार्य करणारी असेल, हुशार असेल, तिला जे काही कार्य करायचं असेल त्याकरता तिने चांगल्यापैकी उपदेश घेऊन एखाद्या व्यक्तीचा ज्याला आपण म्हणतो की ज्याला स्त्री जातक ह्या व्यक्तीकडून सल्ला घेऊन त्याच्यानंतर तिला पुढे जाऊन आपलं काम केलं पाहिजे. आणि दैवी म्हणजे देवी एक प्रकारे उपासना आहे, तर ती सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि तिच्याकडे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ती तिथे त्या जो व्यक्तीला त्याचं निवारण करू शकते, त्याचं दुःख निवारण करू शकते, अशा तऱ्हेचा संकेत या कार्डावरती त्या व्यक्तीला मिळू शकतो. म्हणजे हे कार्ड जे आहे ते ज्ञानवर्धक आहे. एखादी व्यक्ती व्यापार करू शकते. दुसरी गोष्ट की कोणाच्या सोबत तरी कोणाच्या हाताखाली काम करू शकते. सगळे प्रश्न जे आहेत ते स्त्री जातकाचा सल्ला घेतल्यानंतर त्याचं निवारण होऊ शकतं. अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सांगतं. तर इथे या म्हणजे आता क्वीनच आहे नो डाऊट, पण ते असं थर्ड आहे बघा ना, थोडस ते पण असं हे झालंय असं वाटतं ना. म्हणजे इंट्युशन पॉवर पण खूप आहे ना, असं पण आपण म्हणू म्हणजे शकतो ना. स्पिरिच्युअल कार्ड आहे ना हा हे मॅडम. हा बरोबर आहे ना. ज्ञान, अंतर्ज्ञान आणि हा, बुद्धिमत्ता तर आहेच नो डाऊट. म्हणजे दुसरी गोष्ट की ज्ञानाने तिने परिपूर्ण असतं ना. हा. कपाळावरती तिने बघितलं तुम्ही तर एक प्रकाशमान हो हो. चिन्ह आहे. होय होय त्या होय. मागच्या बाजूला सुद्धा तिथे आहे आहे प्रकाशमान गोष्टी आहे. आहे आणि वातावरण पण चांगलं आहे. पण हातामध्ये स्क्रोल आहे आहे आणि आहे. तो स्क्रोल म्हणजे एक प्रकारे तो पेपर आहे, तो हम्म. शेवटपर्यंत ती वाचन करत. पूर्वीच्या हो काळामध्ये कसं आहे की इंडिव्हिज्युअल पेपर येत नव्हता, असं लांबच्या लांब पेपर हो. यायचा. लांब लांब. मग त्याचा हे करायचं, रोल बनवायचा, हम्म मग त्याला म्हणतात स्क्रोल. हम्म. हे स्क्रोल ह्या ह्याच्यामध्ये अंतर्गत असणारं कार्ड आहे. आता हो. हे या स्क्रोलमधलं किंग आणि क्वीन हम्म. ही त्याच्यातली मेजर कार्ड आहेत, पण ती पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये हो. काही हे नाही आहे. नाही नाही. कळलं? हा, म्हणजे काही जातक आपल्याकडे आलं आणि हे कार्ड आलं, तर कुठलाही प्रश्न असला तरी एखाद्या म्हणजे विद्वान स्त्रीकडनं म्हणजे तुम्हाला हो, अशी मदत होईल किंवा तुम्ही मदत घ्या असं पण आपण सांगू शकतो ना. आणि येस. तुमचं काम पूर्ण होईल. काम तर पूर्ण होणारच, कारण हे पॉझिटिव्हच कार्ड आहे ना. हम्म. दुसरी गोष्ट की तुमची श्रद्धा ठेवणं अत्यंत हा, आवश्यक ते आहे. तर आहेच आहे ना. हा. आणि नवीन स्तरावरती एखादं कार्य तुम्हाला करायची इच्छा होईल आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळू शकेल, हम्म. असं आपल्याला तिथे हो सांगता आलं हो पाहिजे. हो हो. होय सर, थँक्यू. ओके. नमस्कार सर. नमस्ते. अ, समजा एखाद्या जातकाने आपल्याला विचारलं असेल की त्याची महत्वाचे कागदपत्र गहाळ झाले, तर समजा हे कार्ड आलं तर आपण असं म्हणू शकतो का घरातील स्त्री वर्गाकडून मदत घ्या म्हणजे ते तुम्हाला सापडतील वगैरे असं? हो हो, नक्की नक्की त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता. काय समजलं? हो सर. स्त्रीचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ह्या जगामध्ये तुम्हाला हे जे कार्ड आलेलं आहे हे कार्ड तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रतीचं कार्ड असून तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थितरित्या निर्णय घेऊ शकता किंवा त्यांचं म्हणणं मांडू शकता असं आहे. पण थँक्यू सर. वरिष्ठांचा हे करणं गरजेचं आहे. कळलं? आणखी हो सर. आता मॅडम तिसरं कार्ड लावा ते. एक नंबरचं लावू ना आता. हा म्हणजे तिसरं कार्ड आहे ना आपलं. हा हा, तिसरं. पण आता हे राजा झालं, क्वीन झाली, आता 1 ते 8 आहेत ना.
बघा आलं का? हा, आलं. हे ट्रॅक कार्ड आहे, ट्रॅक. हो हो, ऑन ट्रॅक. बरं, आता हे जे ट्रॅक आहे बघा, इथे इथे रेल्वेचा संबंध आला, ट्रॅक म्हणजे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट हो. की त्या ठिकाणी अनेक पाट्या दिसत आहेत तुम्हाला, हम्म. कळलं का? अनेक पाट्या म्हणजे डिरेक्शन्स आहेत, कळलं. आता हे स्क्रोलचं 1 नंबरचं कार्ड आपल्याला काय सांगतं, तर त्या ठिकाणी तो मनुष्य प्रवासात निघालेला आहे, प्रवासाची वाट पाहत आहे आणि त्याच्याकरता तिथे आगमन झालेलं आहे एका गाडीचं. दुसरी गोष्ट की तो ज्या स्टेशनवरती उभा आहे तिथे कोणीही नाही आणि सगळे लोक गाडीतून आतमध्ये बसलेले आहेत आणि त्याला तो हातामध्ये एक कागद आहे त्या ठिकाणी, कळलं का, आणि त्याची स्वतःची बॅग आहे. तर हे काय सांगतं की त्याचं लक्ष, त्याचं उद्दिष्ट हे काय आहे, तर निश्चितच तो जो प्रवास करणार आहे तो प्रवास त्याचं काहीतरी उद्दिष्ट असल्यामुळे त्या ठिकाणी तो प्रवासाला निघालेला आहे आणि तो पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे त्या ठिकाणी जिथे आपण म्हणतो की अंतिम ठिकाण जे त्याला माहिती नाही आहे, पण तो प्रवासातून तिथे त्याचं डेस्टिनेशन जे आहे ते निश्चित करेल आणि पुढे जाऊन तो निश्चितच सक्सेस होईल. एवढंच आहे की हे जे कार्ड आहे हे स्वतःवरतीच अवलंबून आहे की त्याने काय करावं, निर्णय घ्यावा आणि एखाद्या गोष्टीवरती जेव्हा निर्णय लक्ष केंद्रित करेल तर ती त्याची पूर्ण होईल. मग आपल्याकडे आलेला जातक हा कुठल्या कामासाठी आलेला आहे, तर त्याला तुम्हाला हे कार्ड आल्यानंतर असं सांगायचं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुमच्या पसंतीचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं ध्येय, तुमचं उद्दिष्ट काय असेल ते पूर्णपणे पूर्ण होईल आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा तुमच्याकडे कपॅसिटी आहे आणि तुम्ही तो प्रयत्न कराल तर त्याच्यावरती निश्चितच तुम्हाला यश मिळेल आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुमचं लक्ष काय, लक्ष म्हणजे मनातील विचार हा सुद्धा भाग आहे. तर त्या ठिकाणी निश्चितच हे कार्ड पण श्रमाचं कार्ड आहे. तुम्हाला त्यासाठी प्रवास करावा लागेल आणि एका देशातून किंवा एका स्थानातून दुसऱ्या स्थानाकडे जाणं आणि मग तुमचं उद्दिष्ट साध्य करणं, अशा तऱ्हेचं हे कार्ड त्याला ट्रॅक म्हणून सांगितलेलं आहे, कळलं. TRACK, ट्रॅक. आणि ट्रॅकमध्ये 2 पार्ट होतात. एक तर आपण एखादं स्टेशन सोडलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण दुसऱ्या स्टेशनकरता प्रस्थान करीत आहोत, डिपार्चर आहे. म्हणजे तुम्हाला निश्चित डिपार्चर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते केल्याशिवाय तुमचं साध्य होणार नाही. आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी, जसं आता एखादा प्रश्न आला मला नोकरी लागेल का, हो निश्चित लागेल, पण तुम्हाला परगावी जावं लागेल. त्यातून तुमचं भाग्य कुठे असेल तर तुमचं परदेशामध्ये, परगावामध्ये भाग्य, तिथे तुम्ही राहता त्या ठिकाणी तुमचं भाग्य नसेल. एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती आली तर तुम्हाला विवाह करायसाठी तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागेल आणि प्रवास करावा लागेल. आणि इथे त्यांनी ट्रॅक म्हणजे तो आपला जो ट्रेन असतो त्याचा जो ट्रॅक आहे आणि तिथे समोर ट्रेन पण दाखवलेली आहे, म्हणजे तो प्लॅटफॉर्मवरती उभा आहे. आता तो प्लॅटफॉर्मवरती उभा आहे म्हणजे तो तयारीनिशी आलेला आहे आणि तो पूर्णपणे त्याचा जो लक्ष आहे ते प्रवास करून मिळवायचा आहे. मग बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठून तरी कुठपर्यंत तरी प्रवास करतो आणि ते मिळवतो, असा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे, कळलं. सर मी एक ह्याच्याबद्दल बोलू का? बोला. तर ऐका ना, तो ही व्यक्ती आहे ना, ती कशी एक पाय असं हे केलाय आणि एक जमिनीवर आणि एक त्या म्हणजे ह्याच्यावर चढण्याच्या तयारीत तो आहे, पण तो हो. इकडे ह्या पाट्या दाखवल्या इथे पण बघतोय. तर म्हणजे आपण असं कार्ड आलं आणि जातकाला आपण असं सांगितलं की म्हणजे तुला ज्या नवीन नवीन संधी म्हणजे मिळत आहेत किंवा मिळाल्या आहेत तर त्याचा तू उपयोग करून तुझा फायदा करून घे असं, किंवा एखाद्या नवीन प्रकल्पाची पण सुरुवात करू शकतो किंवा ती करण्याची पण वेळ आली असं. कारण तो थोडासा कसं तिकडे त्याला चढायचं पण आहे, थोडंसं असं इकडे बघतोय असं दाखवलंय ना, तर असं पण आपण सांगू शकतो का म्हणजे? नाही, आता याच्यामध्ये हे जे हा पाहतोय नको मॅडम, हा तर हा. त्याला कोणतरी सोडायला आलेला आहे आणि तो अच्छा. त्याला संकेत देतोय की मी आता निघालोय म्हणून. आय एम ओके. हा प्लॅनिंग, म्हणजे मी आता हा प्लॅन केलंय आणि मी जातोय. हा आणि हा ती एक शाब्दिक संकल्पना आणि संदर्भ असू शकतो की तो अच्छा. खुणावतोय की आय एम गोईंग. कधी कधी आपण सेंड ऑफ करतो किंवा आपल्याला हो सोडायला हो. आलेल्या लोकांकडे लक्ष केंद्रित करतो की बर.
आय एम लिव्हिंग, हम्म. म्हणजे तो प्रवासाला निघालेला आहे, पूर्णपणे त्याने एक पाय टाकलाय, म्हणजे त्याने तयारी केलेली आहे. हा 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 म्हणजे ठाम निश्चयी आहे असं. हा यस. पण सर असा पण अर्थ होऊ शकतो का ह्याचा की तो एक पाय त्याचा ट्रेनवरती म्हणजे तो जातोय त्याचं लक्ष त्यांनी ठरवलेलं आहे तरी पण त्या पाट्यांच्याकडे बघतोय म्हणजे तो कन्फ्युज आहे का की आपण नक्की काय त्याला जे लोक सेंड ऑफ करायला आलेले आहेत त्यांना तो हा सांगतोय की आय एम लिव्हिंग, अच्छा आय एम म्हणजे त्या कम्फर्टेबल. पाट्या ज्या दाखवलेल्या आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही, वगैरे ते नाहीये. डिरेक्शन आहे, ते डिरेक्शन आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे ते बर त्याने स्वतः निश्चित केलं. देर आर ऑप्शन्स की त्या प्लॅटफॉर्मवरून अन्य अन्य ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध आहेत. कळलं का? एखादं जंक्शन असतं, त्या हो ओके जंक्शनवरती नंबर ऑफ ट्रॅक असतात ना, तसा त्याने निवडलेला हो मार्ग सर हा उत्तम आहे आणि तो त्या ठिकाणी प्रवासाला डिपार्चरमध्ये आहे. म्हणजे त्यांनी तर जे काय आता तिथे डिसिजन पक्का घेतलेला आहे. हो हो, त्याच्याशिवाय त्याचा मार्ग सापडणारच नाही त्याला. नाही ओके असं आहे. सर हा. तिथे ते घड्याळ आणि एक तो पाट्यांच्या वर असा व्हिक्ट्री कप आहे का? कुठल्या की तो ह्याच्यामध्ये मॅडम? लॅम्प आहे? ज्या लॅम्प पाट्या लावल्यात ना पाट्यांचं साईन आहे त्याच्यावरती तो असं कप सारखं आहे तो नाही, व्हिक्ट्री तो कप लॅम्प आहे आहे. नाही, पहिल्या की लॅम्प? स्टेशनला कसं असायचं माहिती आहे का मॅडम? एक तर गॅसचे दिवे असायचे किंवा एखादा तेलाचा दिवा असायचा. कळलं का? हो हो हा, त्याला इलेक्ट्रिसिटी नव्हती. म्हणजे तिथे पूर्वीच्या काळामध्ये बघा, ते इंजिन आहे ते वाफेवरचं आहे. पुढे गेला तर तुम्ही दिसतंय तिथून वाफ हो निघते. हो वाफेत दूर दिसतोय हा, वरती असा दूर छोटा दिसतोय. दिलेला हो हो हा, मग पूर्वी आमच्याकडे स्ट्रीट लाईट पण आमच्या लहानपणी ना एक कंदील लावायला यायचा मनुष्य. असं आहे. अच्छा हा, म्हणजे आपल्या स्ट्रीट लाईट मुंबईला सुद्धा असंच असायचं. स्ट्रीट लाईटला कंदील घेऊन फिरायचा तो, आणि तो सायकलवरती यायचा, एक एक कंदील टांगायचा आणि पुढे जायचा. मग सकाळी परत सगळे कंदील घेऊन जायचा. इन विलेज ऑल्सो सेम थिंग. अच्छा पूर्वीची प्रथा आहे ना ती. हो ओके तर सर आता ते घड्याळ आहे तर मग त्याचा काय आपण अर्थ घेऊ शकतो की बाबा नाही, त्या घड्याळ रेल्वे इतक्या स्टेशनला इट्स टायमिंग. शेवटी ओके वेळ ओके जी म्हणजे आहे ना. असं नाही म्हणू शकत ना की आपण की बाबा मी इतक्या इतक्या वेळामध्ये असं टार्गेट अचीव करायचंय की असं नियोजन वगैरे नाही असं नाही काय नाही नाही, असं नाही. ते स्टेशन क्लॉक आहे की व्हॉट इज ओके टाइम, आता वेळ काय झालेली आहे. तर ओके ओके डिपार्चरची वेळ आहे ती, हम्म. प्रस्थान प्रस्थान करण्याची वेळ. आणि पूर्वीची जी घड्याळ होती रेल्वे स्टेशनला ती मेकॅनिकल होती. तसं हे घड्याळ मेकॅनिकल आहे. अच्छा आत्ता इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ आली. हो हो सर पहिलं मेकॅनिकल घड्याळ होती. कळलं का? आता हो सर 2 वर्ड्स नावाचं एक कार्ड आहे. सर लाव. बघा, आता हे कार्ड बघा, निरीक्षण करून पहा. एक व्यक्ती जी आहे ती स्त्री आहे, हात बांधून, हात मागे आहेत. समोर एक टेबल आहे, रिकाम्या खुर्च्या आहेत आणि इथे बरंचसं अडगळीतलं सामान पडलेलं आहे. तर हे जे कार्ड आपल्याला काय सांगतं, तर शब्द स्वरूपाचं कार्ड आहे. म्हणजे त्या ठिकाणी ती काहीतरी बोलायला जाते आणि दोन भिन्न भिन्न परिस्थितीमधून त्यावेळेला उपभोग घेण्याचा प्रयत्न करणे, असा ह्या कार्डाचा संदर्भ आहे. भिन्न भिन्न मार्गातून तिथे उपभोगाचा प्रयत्न करणे हा तसं कार्डाचं हे आहे. आणि तिथे तिथे तिचा प्रभाव जो आहे तो त्या क्षेत्रामध्ये तिला निश्चितच मिळेल. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी त्या जातकाची अनेक ठिकाणी टक्कर होऊन ती लोकांना शह देऊन पुढे येणार आहे. म्हणजे अशी ही एकाकी राहिलेली आहे आणि तिला सगळे लोक सोडून गेलेले आहेत. तर आपल्याला प्रश्नकर्त्याला काय सांगायचं की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक गोष्टींशी संघर्ष केलेला आहे आणि एकमेकाशी वाद आणि त्या ठिकाणी टक्कर देत देत तुम्ही पुढे आलेला आहात. अधिकतम तुमची शाब्दिक संकल्पना किंवा शाब्दिक संकल्प, अशा त्या गोष्टीचा संकल्पना ज्याला आपण म्हणतो की विजन, हे जे आहे हे तुमच्या विचारांवरती आहे. पण ती दीर्घ विचारामध्ये घडलेली आणि मागे हात मनुष्य जेव्हा ठेवतो त्यावेळेला तो विचारवंत असतो आणि त्या ठिकाणी एखाद्याकडे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलेलं आहे. आणि दोन जग आहेत. कार्ड काय सांगतं, द 2 वर्ल्ड्स, म्हणजे दोन जगाचा, ज्याला आपण म्हणतो टू बी ऑर नॉट टू बी.
म्हणून अजून पूर्णपणे निर्णय घेतलेला नाही. आणि अशा स्थितीमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणाचा फायदा घेणे किंवा त्या ठिकाणी दोन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणे विचारामध्ये घडलेली आहे. तिथे एक चरखा ठेवलेला आहे बघा, छोटासा दिसतो का तुम्हाला? आहे 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 हो सर. मग त्या ठिकाणी चरखा म्हणजे एखादी गोष्ट निर्मित करणे, पण तरीसुद्धा हे करणं दळणवळण किंवा कष्ट, एकाकीपण जगणे, विचार करून पुढे जाणे यासाठी म्हणून त्याचा विचार केलेला आहे. आणि ते टू वर्ड्स ज्याला आपण म्हणतो. आता टू वर्ड्स म्हणजे काय? हिअर अँड देअर म्हणजे दोन वर्ड हे झाले. आता त्या ठिकाणी दोन जगाचा विचार करणे हा त्याला ग्राह्य आहे आणि इट इज. पण ती एकटी आहे आणि तिला एकटीला ते प्रयत्न करायचे आहेत. दुसरा मनुष्य कोणी सपोर्टेड नाही. मग जे काही काम करायचं असेल त्याच्यामध्ये कष्ट आहेत. निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. तुम्हालाच तो निर्णय घेणं गरजेचं आहे. कोणावरती अवलंबून राहू नका. आणि तुमचा जो विजन आहे तो विचारवंताचा विषय हे आहे. मी ती विचार करत आहे की मला इथे जाऊ का तिकडे जाऊ, म्हणजे टू वर्ड्स त्याला म्हणतात. कळलं? ते आपण द्विधा मनस्थितीत आहे असं पण ना सर? हा एकदम टू हा वर्ड्स मनुष्य हो दाखवायचा हो तेच ना. की म्हणजे युरोपला आपल्याकडे जाऊ. हा जातक आला तरी तो आपण असंच म्हणू शकतो ना, म्हणजे तो जातक आलाय विचारायला जरी काही, तरी तो थोडा मी हे करू की ते करू असं, म्हणजे त्या बरोबर थोडासा द्विधा मनस्थितीत आहे असं. एकदम मग स्थितीमध्येच हा आहे. त्यामुळे त्याला तू एक्झॅक्ट काहीतरी म्हणजे निर्णय घ्यायची वेळ आली तो घे आणि मग पुढे जा असं आपण मग सूचित करू शकतो ना त्या जातकाला. Yes, हम्म, yes, yes. हम्म, असं आहे. म्हणजे हे कारण आपल्याला असं सुचवतं की हम्म. तुला एकट्याला सगळं करावं लागेल. येस. तुझ्यासोबत कोणी नाही आहे नाही हम्म, आणि त्याचा तुला फायदा मिळेल. पण तुला विचार करून पुढचं पाऊल ठरवावं लागेल, हो पुढची दिशा ठरवावी लागेल. आणि हम्म, त्याच्यामध्ये दोन माध्यमं आहेत. हम्म, तुझी हम्म. चॉईस ही तुझ्यावरती अवलंबून आहे. हो 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 तू त्याची निवड करू शकतो. थँक्यू. बघा, त्याच्यानंतरचं कार्ड जे आहे सिटिंग या कोर्स असं आहे कार्ड असेल बघा. सिटिंग युअर कोर्स असं कार्ड आहे का मॅडम? आलं सर. हां, सिटिंग युअर कोर्स. बरोबर. आता सिटिंग युअर कोर्स म्हणजे काय? तर त्या ठिकाणी याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की हे जरी स्क्रोल असलं तरीसुद्धा त्या त्या ह्याच्यामध्ये क्षितिज, त्याला क्षितिज म्हणतो ना, म्हणजे एखाद्या क्षितिजाच्या जवळ तो आहे. आणि पूर्वीच्या ज्या शिडाच्या बोटी होत्या ना त्यातून हे लोक प्रवास करत आहेत. बघा, प्रवास तो दुर्बिणीने पाहतोय की दूरवर दृष्टी ठेवून काय करायचं आहे. आणि हे कनेक्टेड जे आहे ते नेव्हल डिपार्टमेंटशी आहे. खाली बघा अँकर पडलेला आहे बघा खाली, आहे आहे ना, अँकर सुद्धा आहे खाली बघा आहे त्या आहे ठिकाणी. हो हो सर आहे. मग त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये ते लोक कुठेतरी व्यवसायाला निघालेले आहेत आणि व्यवसायाची संधी शोधत आहेत. दुसरी गोष्ट की पूर्वीच्या काळामध्ये लोक समुद्र प्रवास करायचे आणि त्या समुद्र प्रवासातून शोध घ्यायचे की आता आपल्याला कुठे थांबायचं आहे आणि इथे आपल्याला चांगलं यश मिळू शकेल का, असं त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये त्याची विचारसरणी चालू आहे. आणि ते एकमेकाची डिस्कस करत आहेत. आणि तो पाठीमागे वळून बघा सांगतोय की इथे तो जो दुसरा मनुष्य आहे टोपी घातलेला आणि एक दुर्बिणीतून पाहतोय की आता जवळ शहर आलेलं आहे. कळलं का? त्याची हॅट आहे. आणि हे कॅप्टन आणि बोटीवरचे तिथे प्रवासी नसून हे मार्गदर्शक, एकाच्या हातामध्ये मॅप आहे बघा आहे आणि कागदावरती ते लोक हे करतायत की आता आपल्याला कुठे थांबायचं आहे. आणि तो दुर्बिणीतून जेव्हा पाहतो तर त्याला अचूकता पाहिजे. मग आपल्याला जेव्हा सांगायचं असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला निर्णय घेताना अगदी ही बायनाकुलर आहे. आणि ज्या पूर्वीच्या काळामध्ये नेव्हल डिपार्टमेंटला अशाच बायनाकुलर होत्या की एक दृष्टी, तर तुम्ही कुठलंही काम करायचं असेल तर तुम्ही दृष्टी ठेवूनच काम करा. आणि तो जहाजाचा कप्तान आहे, जो पाहतोय ना तो कप्तान आहे. कळलं का?
दुसरी गोष्ट की आकाशामध्ये इंद्रधनुष्य आहे बघा, दिसते का आहे. तुम्हाला हो, उजवीकडे? दिसतंय हो दिसतंय. सर, हो हा, दिसतंय. हो तो सर. मग ते इंद्रधनुष्य तुम्हाला रायझिंग पॉईंट, ज्याला आपण म्हणतो यश, निश्चितच मिळणार आहे. आणि तो तिथे त्या ह्याच्यामध्ये चार्ट पाहून तो एकमेकाचा सल्ला घेत आहे की इथे गेलं तर चांगलं आहे का, तिथे गेलं तर चांगलं आहे. तर कुठली गोष्ट तुम्हाला जी विचार करायला लावते किंवा सल्ला घ्यायला लावते, ह्याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे विचार करून तिथे सल्ला घेणार आहात किंवा देणार आहात. आणि तिथे ज्याला आपण म्हणतो सक्सेस हा डेफिनेट आहे. आणि हे अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड आहे. त्यातून तुम्हाला यश हे मिळणारच असं ठाम आहे. कळलं? बघा, परत कार्ड बघून घ्या. आकाश एकदम शुभ्र आहे, त्याच्यामध्ये इंद्रधनुष्य उगवलेलं आहे. ही शिडाची बोट आहे, तो कप्तान आहे आणि दोघं सल्लागार आहेत. ते पेपरवरती त्याचं डायरेक्शन जे आहे ते देत आहेत की आपल्याला कुठे प्रवास करायचा आणि तिथे आपल्याला यश मिळेल. हे व्यापारी आहेत. म्हणजे जातक आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला सांगू शकता की तुझं हे कार्ड व्यापाराचं आहे, तू व्यापार करून पैसे कमवू शकतो, तुझ्या चिंता निश्चितच जातील. पण सोबत तुला लोक लागतील, त्याचे दिशा ठरवतील, त्याचा मार्ग निवड करणं योग्य असेल त्या मार्गाने तू प्रवास कर किंवा व्यापार कर, तर तुला चांगलं यश मिळेल. पूर्वीच्या काळामध्ये लोक सागरी प्रवास करूनच व्यापार करायचे. म्हणजे आज जे एकमेकाशी जी कनेक्टिव्हिटी झालेली आहे ती बोटीच्या ह्याच्यावरून झालेली आहे. कळलं? होय सर, कळालं. छान. त्याचं पुढचं. हा, लावा ना. 6वं कार्ड आहे ना हम्म. ते, कार्मिक. फोर ऑफ स्क्रोल्स, द कार्मिक ट्रेंच. आता कार्मिक ट्रेंच हे जे कार्ड आहे, हे कार्ड काय सांगतं की पुनरावृत्ती, पुनरावृत्ती, ज्याला पुनरावृत्ती असं म्हणतात. स्वतःला पराभूत करण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा हे कार्ड आपल्याला दर्शवते. दुसरी गोष्ट की काही वेळेला निवडींची तोडफोड करून एखादा अनुभव घेऊन त्या ठिकाणी त्याची निवड करणे. दुसरी गोष्ट, बाजूला पोती ठेवलेली आहे, ह्या ह्याच्यामध्ये धान्य भरलेलं आहे, कळलं का? आणि अशा तऱ्हेने शेतकरीचं हे कार्ड आहे. तर त्या ठिकाणी एखादी गोष्ट तोडण्यासाठी म्हणून तो त्याचा वापर करत आहे. ज्याला आपण म्हणतो जसं की बागायती वगैरे जे असतं त्याप्रमाणे. मग ह्या ह्याच्यामधून आपल्याला कार्डाचं हे काय सांगतं की तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल किंवा पैसे मिळवायचे असेल तर बाजूला भरलेली पोती आहे आणि म्हणजे ती निश्चितच तयार झालेली आहेत. तर अशा वेळेला तुम्ही हे कार्ड चांगल्या रीतीने तुमचा शेती व्यवसाय, जमिनीशी संबंधित असणारा ग्रोथ आणि पूर्णपणे तिथे धान्याची बाग असो किंवा फळबाग असो, शेती असो, ती पूर्णपणे भरलेली आहे. ती मागच्या बाजूला आहे आणि आता तो दुसरी लावणी करत आहे, कळलं का? पेरणी करत आहे तिथे. बघा, एका हातामध्ये त्याचं एक हत्यार आहे, तो त्याच्यातून पेरणी करत आहे आणि मागच्या जीवनामध्ये त्याच्या पूर्णपणे भरभराट आलेली आहे आणि आता पुढच्या भरभराटीसाठी तो प्रयत्न करत आहे. म्हणजे पुनरावृत्ती, ज्याला आपण म्हणतो अगेन, म्हणजे त्याच्याकडे भरपूर आहे, गोणी पूर्णपणे भरलेले आहेत, म्हणजे त्याने ते कमावलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रारंभी जरी आपण जातकाला विचार केला, जातकाला निश्चितच कंटेम जे काही गोष्ट, धन असेल, सामग्री असेल, व्यवसाय असेल, त्याच्यानंतर त्याचं कार्य असेल, हे परिपूर्ण आहे. कंटेंट कार्ड आहे, कळलं का? कार्मिक म्हणजे कर्म. व्हॉट इज ॲक्च्युली मिनिंग ऑफ कार्मिक? कर्म कर्मच ना. म्हणजे तुम्ही जे काही काम केले त्याचा मोबदला तुम्हाला निश्चित मिळणार आहे. त्याच्यामध्ये कार्ड आलेलं तर रिव्हर्स कार्ड आलं आहे, पॉझिटिव्ह आले, निगेटिव्ह असं काही नाही. फक्त तुम्हाला हे कार्ड, प्रत्येक कार्डाच्या सूचना भिन्न भिन्न आहेत. व्हॉट इट? पण हे शेती व्यवसायाशी, जमिनीशी तुम्हाला, आता त्यावेळेला काही कन्स्ट्रक्शन लाईन नव्हती, पण तिथे शेती उत्पादन
निश्चित होतं आणि आजही पुढे जाऊन शेतीत जास्तीत जास्त तुम्हाला पुढे यश मिळवून देणार आहे. तसं हे कार्ड व्यापारी कार्ड आहे, भरभराटीचं आहे, कुठलीही कमी पडणार नाही. कार्मिक म्हणजे जे तुम्ही कर्म कराल ते अतिशय चांगल्यापैकी तुम्हाला त्याचं फळ मिळेल. म्हणून मागच्या बाजूला जो पिवळा रंगाचा पूर्णपणे बागायत जी आहे म्हणजे जे धान्य पिकलेलं आहे ते धान्य तुम्हाला तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे. समजलं? एवढं जरी लक्षात आलं तरी तुम्हाला पूर्ण आहे. आता बोला. अच्छा, आलं. हो सर. हम्म. तर पण कर्म मग फक्त म्हणजे जे कर्म करेल त्याचं फळ मिळणार ना. दोन्ही होऊ शकतं ना. म्हणजे जर तुम्ही वाईट कर्म केलं असेल तर वाईट फळ मिळेल, असं पण घ्यायचं याचं का? म्हणजे आता बघा, पहिली गोष्ट यांनी केलेलं कर्म चांगलं आहे. चांगलंय, हो हे चांगलं आहे. हो. पण एखाद्याने समजा नसेल तर तो पण निगेटिव्ह पण पार्ट नाही येऊ शकतो नाही त्याच्यात. नाही नाही. आता हे नाही कार्ड ना, निवडलं ना मॅडम, याच्यामध्ये पूर्ण त्याचा पॉझिटिव्हच आहे. पॉझिटिव्ह त्याचाच प्रश्न काय आहे तो हो पहिला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एखादा प्रश्न तुम्ही विचारा, तो जर प्रश्न विचारला तुम्ही घेऊ हो नका कोणी नाही. तो जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठला प्रश्न आहे तर माझा व्यवसाय चालेल का, माझ्या जीवनामध्ये भरभराट येईल का, माझ्या हो जीवनामध्ये जर पण त्याला एक सांगू शकता की तुला कष्ट एक कार्मिक हो कार्ड असल्यामुळे तुला हो कष्ट कष्ट हे केल्यावरच मिळेल फळ. हं. कष्ट केल्याशिवाय ते सापडणार मिळणार नाही. नाही. हो नाही. असा भाग आहे तो त्याच्यामध्ये हे करायचं. आणि दुसरी गोष्ट की एखादं उत्पादन तोडल्यानंतर ती बॅग भरलेली आहे बघा आणि तो हो दुसरं भरलेली आहे. तिथे हो लावतोय. म्हणजे शेतीमध्ये असं असतं की एकदा शेती तुम्ही पूर्णपणे झाली की ती बाहेर काढता, त्याच्यानंतर परत त्याच्या लावणी करता, हो पेरणी हो करता. तशा हो तऱ्हेचं हे रिसायकलिंग आहे. हा. म्हणजे तिथे मध्ये भरभराट आहे, व्यवसाय चांगला चालेल, सगळे प्रश्न जे आहेत ते तुमचे निश्चितच निवारण होतील. हो सर नमस्कार. म्हणजे नमस्कार. याचा एक एक आपण असा आशय काढला तर म्हणजे समजा आता कर्मानुसार फळ मिळणार आहे त्याला म्हणजे म्हणजे या निगेटिव्ह आपण नाही विचार करायचा. तू जेवढं तू कर्तव्य हो म्हणून कर्म करशील तेवढं तुला परिपूर्ण फळ मिळेल. तू जर येस 100% योगदान दिलं तर तुला 100% मिळणार, 50% दिलं तर 50% मिळणार, पण यश हे मिळणारच. येस कार्मिक म्हणजे जे कराल ते मिळेल. हा म्हणजे तुम्ही जेवढं ऍप्रिसिएशन देता तुमच्या कर्तव्याला, ती किती पॉझिटिव्हली आणि किती मेहनत घेतात त्याच्यावर तुम्हाला ते तेवढं त्या लेवली तुम्हाला तुमचं फळ मिळेल आणि परिपूर्तता होईल. हे कार्ड बरोबर काय असं सर? yes. हे कार्ड असं सुचवतं की तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला मिळेल जे तुम्ही चांगलं कराल. आणि तुमचा व्यवसाय पेरणी, आता तुम्हाला कल्पना आहे शेतीचं जसं बीज असतं ना, जे सर बीजाला फार महत्व आहे. जसं आपण बीज मंत्र येस म्हणतो सर. तर तसं आपण जेव्हा मेडिटेशन शिकतो, चक्र शिकवले आपण पहिला, ते सुद्धा रोपण आहे. येस सर. मग हे सर बीज जे आहे ते रोपण आहे. जे रोप तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. येस सर. सॉरी सर. सर हा, थँक्यू. जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे आणि ते पॉझिटिव्ह आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. कळलं का? पण कार्मिक कार्ड आहे याचं, जो हे आहे त्या कार्डाचं नाव कार्मिक आहे. येस सर. येस सर. थँक्यू सर. आता 7व्या नंबरचं कार्ड आहे मॅडम बघा. लावलं सर, डायव्हर्सिटी ना. डायव्हर्सिटी मिनिंग हम्म. डायव्हर्सिटी आहे ना, काय नाव आहे? होय, डायव्हर्सिटीच आहे. आता डायव्हर्सिटी हा जो भाग आहे इथे बघा, डायव्हर्सिटीमध्ये तो वरांडा जो आहे तिथे पुस्तकाचा संच पडलेला आहे, पुस्तकं भरपूर आहेत आहे. आणि तो स्क्रोल आहे. एक महिला आहे ती, आणि ती महिला जी आहे तिच्या हातामध्ये सुद्धा पुस्तक आणि स्क्रोल आहे. तिचं लक्ष त्या याच्यावरती केंद्रित केलेलं आहे आणि तिने त्या स्क्रोलची निवड करून बाजूला ठेवलेलं आहे बघा. शेवटी हे विद्वतेचं प्रतीक आहे. आणि ह्या कारणावरून आपल्याला काय की तुम्हाला एखादी गरज जी असेल त्याचा शोध घ्या. तुम्हाला त्या निर्देशक ज्याला आपण म्हणतो की भविष्याची दिशा दाखवणारं हे कार्ड आहे. म्हणजेच काय की ह्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे काही त्याला मिळणार आहे अतिशय लख्ख प्रकाश आहे. निळा रंग तिने परिधान केलेला आहे
आणि तिचं लक्ष आहे नवीन शोध घेण्याच्यामध्ये, आणि तिच्याकडे नंबर ऑफ ऑप्शन आहेत. कारण ते ऑप्शन असं आहे आणि अतिशय राजेशाही थाटामध्ये ती उभी आहे. तर हे कारण काय सांगतं तर डायव्हर्सिटी. आता डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी डायव्हर्सिटी कार्ड म्हणजे पूर्णपणे बऱ्याच गोष्टींचं डायव्हर्शन होणं. डायव्हर्सिटी जे आहे वेगवेगळ्या मार्गावरती जाण्यासाठी, लोकांना भेटण्यासाठी, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती ऊर्जा खर्च करावीच लागेल. तर डायव्हर्सिटी ऐका ना, इथे म्हणजे असं डायव्हर्सिटी म्हणून आपण असंही म्हणू शकतो ना, ती थोडस बदल. म्हणजे हा असं मतभेद जरी असले पण तुम्ही तुमच्या निर्णयावर असं ठाम राहा. म्हणजे ती दिसतेच आहे, ती उभीच तशी आहे ना. तर हा, म्हणजे असं पण आपण म्हणू शकतो ना, म्हणजे का नाही? हो नक्की ना. डायव्हर्सिटीमध्ये दोन पार्ट आहेत मॅडम, हो. की एखादी गोष्ट तुम्हाला डायव्हर्ट करणे, हम्म. सोडणे, आणि नंतर दुसरा मार्ग पत्करणे. तर ती त्या बऱ्याच मार्गांचा शोध घेऊन तिने जे स्क्रोल केलेलं आहे, हो स्क्रोल कम्युनिटीचं कारण आहे. हो 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 तर हो. तिने ते बाजूला गुंडाळी करून ठेवलेले, आणि नंतर ती आणखी शोध घेत आहे आणि प्रयत्न करत आहे की त्याच्यामध्ये तिला तिचं जे हेतू आहे तो पूर्णपणे पूर्ण करायचा आहे. आणि कमी ऊर्जा बुद्धिमान माणूस जो असतो तो ऊर्जा खर्च करत नाही, तो कमी ऊर्जा खर्च करतो. तसं हे बौद्धिक कारण असल्यामुळे त्या ठिकाणी कमी ऊर्जेमध्ये जास्तीत जास्त यश कसं मिळेल, म्हणून तुम्हाला ह्या कार्डावरती जातकाच्या जीवनामध्ये पूर्णपणे त्या जातकाला उगाच अंग मेहनत करून काही फायदा होणार नाही. आता प्रश्न विचारा, कुठला प्रश्न, म्हणून तुम्हाला सांगतो नेहमी की प्रश्न लिहून आणा, त्याच्यावरती कार्डाचं आपल्याला वाचन करायचं आहे. सर मी विचारू का? हा बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. हा सर, म्हणजे हे जर कार्ड आलं आणि कोणी एखाद्या व्यक्तीने जर असं विचारलं की मी करिअर मध्ये कुठला मार्ग निवडू की ज्याच्यामध्ये आता इथे पुस्तकं दिसतात आहेत आणि यस इथे बौद्धिक रिलेटेड आहे, सो यस. इट मीन्स जास्तीत जास्त मेंटल रिलेटेड आणि बौद्धिक रिलेटेड अशा कामामध्ये त्या व्यक्तीला यश भेटेल असं आपण सांगू शकतो का? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऊर्जा उगाच खर्च करू नका, म्हणजे येस. बुद्धिमत्ता वापरा. येस सर. तुमच्या प्रश्नावरती उत्तर असं आहे मॅडम की एखादा जातक तुमच्याकडे आला आणि त्याने विचारलं की मला एखादा करिअर करायचं आहे एखाद्या गोष्टीचं, तर मी कशात करू, तर आपण तिथे त्याला असं सांगू शकतो की जिथे तुम्हाला बुद्धिमत्ता असेल, ज्ञान असेल आणि ज्ञानामध्ये तुम्हाला रुची असेल तर तो व्यवसाय तुम्ही करू शकता. आता हा जो पुस्तकांचा गठ्ठा आहे, मी तुम्हाला सांगतो मॅडम, काही वेळेला रद्दीची पुस्तकं विकत घेऊन किलोवरती घेऊन नंतर नगावरती विकणारे लोक आहेत. मग त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय करण्याचा जो आपण, ही जी व्यक्ती आहे ही नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. डायव्हर्सिटी म्हणजे काय, हा. डायव्हर्ट होणं, डायव्हर्सिटी म्हणजे एखादा शोध घेणे. येस सर. मग तसा त्या कार्डाचं मिनिंग असंच आहे की डायव्हर्सिटी म्हणजे मला त्या ठिकाणून ह्या ठिकाणी जायचं आहे किंवा मला व्यवसायामध्ये बदल करायचा आहे. कळलं का? येस सर. त्या व्यक्तीला व्यवसायात बदल करायचा आहे आणि तो व्यवसाय पूर्ण होईल का बदल, हो निश्चित होईल, कारण तिच्याकडे लिटरेचर भरपूर आहे आणि ती त्या हो. लिटरेचरच्यातून माध्यम लिटरेचर आहे, पुस्तक आहे. मग त्या ह्याच्यातून ती मार्ग शोधत आहे की ह्या मार्गाने करू, ते करू. आता तुम्हाला तर कल्पना आहे की तुम्ही ॲज ए इंजिनियर सुद्धा तुम्हाला माहिती आहे की अनेक पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतात, त्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही. मग प्रत्येक विद्वान व्यक्ती अनेक पुस्तकाचं वाचन करतो आणि त्यानंतर त्याला ठरवतो की मला कुठल्या दिशेला जायचं आहे किंवा मला काय काम करायचं आहे. जसं आजच्या इंडस्ट्रीमध्ये आपण बघितलं तर IT ला पगार जास्ती का आहे, कारण कम्प्लिटली बौद्धिक काम आहे आणि निरनिराळे त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतात. तर तसे तसे लोक प्रवास करतात, डायव्हर्स होतात, डायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, ह्या इथून तिकडे तिकडून तिकडे. आणि अशा वेळेला तुम्हाला जेवढा अभ्यासाचा संच असेल, म्हणून आपण जेव्हा आकाशिक सुरू केलं त्यावेळेला तुमचा जो काही मदरबोर्ड आहे तो किती साईजचा आहे, त्याच्यानंतर तुमचा पोल कुठे आहे, तुमचं युनिव्हर्सल हे कुठेशी आहे, तुमच्याकडे ऊर्जा किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता ना आपण. येस सर, आपण केला होता. बरोबर. मग त्या ठिकाणी पूर्णपणे जे आता आपण
7-8 लेक्चर जी होत आहेत तर त्याच्यामध्ये अनेक शोध घेतले, अनेक प्रयत्न हो केला. तशाच तऱ्हेची ही व्यक्ती जी आहे ती तसा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यातून तिला काहीतरी साध्य करायचं आहे आणि येस ते असं आहे. म्हणून हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. तुम्ही शोध घेणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच लोकांना, बुद्धिजीवी लोकांना जगामध्ये जास्ती किंमत असते, जास्ती सन्मान मिळतो, जास्ती पैसे मिळतात. मग का मिळतात? कारण का की त्यांच्याकडे प्राथमिक जी काही गोष्ट पुढे जाऊन घडणार आहे. आता जसं आपण बघितलं तर आपल्याकडे शिक्षकाला काही किंमत देत नाहीत लोक, पण इतर ठिकाणी शिक्षकाला जो सन्मान असतो त्याच्यामुळे दुसरा विद्यार्थी घडतो. तसं ही सुद्धा शिक्षिका होऊ शकते. कळलं? हो सर बरोबर. येस सर. येस आणि ती चांगल्या पोशाखात आहे, सुंदर घरामध्ये आहे, प्रसन्न वातावरण आहे, आकाश अतिशय सुंदर आहे, ऊर्जा आहे, म्हणजे तिच्याकडे बौद्धिक क्षमता आहे, तिचा सर्व्हर चांगला आहे. गॉट इट? येस सर नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू. सर एक विचारू का? बोला. हा सर, आता तिच्या पुढे भरपूर पुस्तकं आहेत, हो की नाही? हो म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की तिला आता डायव्हर्सिटी तिला शोधते, ती म्हणजे तिला डायव्हर्सिफाय व्हायचं तर नवीन भरपूर तिच्या पुढे मार्ग आहेत, हो त्याच्यातून तू ट्राय म्हणजे नवीन सगळे हो हे हो. करून त्याच्यातून एखादा तू निवड चांगल्यापैकी, असा पण येस अर्थ येस होऊ शकतो ना? येस येस पॉझिटिव्ह कार्ड आहे, हा, प्रश्नच नाही. ते दुसरी गोष्ट भरपूर तिच्या पुढे भरपूर ऑप्शन आहे, ऑप्शन ऑप्शन्स आहे. आहेत. हा येस ऑप्शन आहेत आणि प्रसन्न मुद्रेतून आहे, पण ती बौद्धिक पात्रतेची मुलगी आहे. हा, म्हणजे नवीन नवीन गोष्टी तू ट्राय कर आणि त्याच्यातून तुला चांगलं काहीतरी सापडेल. येस. बरं, आता दुसरं कार्ड जे आहे तर ते आहे द सँड्स ऑफ टाइम. बघा, हे कार्ड लावले मॅडमने. आता ह्याच्यामध्ये तुम्ही निरीक्षण केल्यानंतर चारी बाजूने उजेड आहे. त्यानंतर ती व्यक्ती तयारीनिशी आलेली आहे. स्क्रोल म्हणजे हे पूर्ण आहे, त्याच्याकडे भरपूर स्क्रोल केलेले कागद आहेत, बरोबर आहे की नाही? आणि त्याचं लक्ष जे आहे ना ते सँडवरती आहे. बरोबर की एक सँडचा एक पार्ट येतो की काचेच्या ह्याच्यातून ती वरती असलेली सँड जी आहे ती जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत त्याचं पूर्णता होत नाही. माहिती आहे तुम्हाला, बाजारामध्ये असं एक मिळतं. टाइम येस सर. हो टाइम हो दाखवतो. वाळूचं घड्याळ. सँड वॉच म्हणतात त्याला, सँड वॉच. हा हा सँड सँड वॉच. वॉच. सँड वॉच. मग तसं सँड ऑफ, या कार्डाचं नावच आहे सँड ऑफ टाइम. हो मग सँड ऑफ टाइम म्हणजे जोपर्यंत ती वाळू खाली येणार नाही तोपर्यंत तुझं काम होणार नाही. आता पुढे जर तुम्ही गेलात तर कदाचित हे जर पूर्ण झालं नाही तर तुम्हाला पुढे अगोदर गेलात, टाईम पूर्ण होण्याच्या अगोदर, तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. कारण का, वाट पहा, आणखी शोध घ्या, आणि तो त्याची नजर जी आहे की ती वाळू कधी समाप्त होते आणि त्याने पूर्ण तयारी केली आहे. तो हाताचा बघा फोल्ड करतोय, बघितलं? हो सर. हां, हाताचा फोल्ड करतो. आता हे जे हात असे करणारे लोक असतात तर मी तुम्हाला सांगतो की ह्या ह्याच्यामध्ये विद्वता असते ना, तो मनुष्य फुल शर्ट जरी असेल तरीसुद्धा बऱ्याच लोकांना ज्याला आपण म्हणतो बुद्धिमत्ता असेल तर ते पूर्ण हाताचं हे न लावता हात वरच ठेवतात. म्हणजे त्यांचं मनगट दिसलं पाहिजे, त्यांचं कोपरपर्यंत फोल्ड तो नेतात. तसं आहे. तसं हा तयारीनिशी आलेला आहे. नातेसंबंध याचे फार चांगले असतील त्या ठिकाणी तो निश्चितच पुढे जाईल, आश्वासन त्याचं पूर्ण होईल. जे काही आश्वासन तो काळाच्या ओघामध्ये निश्चितच त्या ठिकाणी पुढे जाऊन आपलं कर्तव्य, अर्थ आणि त्याची जी काही गरज आहे ती पूर्ण करण्याच्या तयारीत तो उभा राहिलेला आहे. आणि जस्ट ही वेटिंग टू कम्प्लीट इट. म्हणजे जो वाळूचं हे जे आहे घड्याळ आहे ते तो पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. आणि ते वाळूचं घड्याळ जे आहे म्हणजे सँड ऑफ टाईम, ते पूर्ण व्हायसाठी त्याचा अवधी घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जातकाला सांगा की एवढी घाई करू नकोस. कालांतराने जोपर्यंत तो टाईम वॉच जो आहे, तो टाईम वॉच इज द राईट वर्ड, तर तो तू घे आणि त्याच्यावरती निरीक्षण कर.
त्याच्या अगोदर तू तयारी कर आणि त्याच्या वेळेला तू तिथून मार्ग निवड आणि बाहेर पड. म्हणून अगोदर विद्वता संपादन कर आणि एखादं घड्याळ लाव, अलाराम होईल आणि त्या अलारामवरती तू तुझं कार्य करायला सुरुवात कर, तर तुला निश्चितच चांगलं यश मिळू शकेल असं तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे. चारी बाजूने प्रकाश आहे, त्याला ऊर्जा आहे आणि तो सगळ्या तऱ्हेची कामं करू शकतो, एवढी कपॅसिटी ह्या व्यक्तीकडे आहे. तर तुम्हाला असं सांगायचं आहे की तू स्वतःला कमी समजू नको. तुझ्याकडे बुद्धिमत्तासुद्धा आहे, शरीराची साथसुद्धा आहे, मॅनपॉवरसुद्धा आहे, विल पॉवरसुद्धा आहे आणि तू निश्चितच तयारीनिशी बाहेर जाणार आहे तुझं काम करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी. बरेच आणि तो पिलर जो आहे, स्तंभ, त्याच्यावरती त्याने तो टाइम क्लॉक म्हणजे स्टँड क्लॉक लावलेला आहे. बरोबर आहे का? बघा, होय होय सर. एक हो पिलर आहे ना. हा, हो इथे सर. हो सर. विचारू हो, का सर? पिलरवर. हा, हॅलो. हा, बोला हा ना. हा, नाही म्हणजे हे तर बाकी सगळं कार्ड तर पॉझिटिव्ह आहेच, नो डाऊट. पण त्यांनी ते काही स्क्रोल इकडे ठेवले ना, म्हणजे त्याच्याकडे काम पण खूप आहे. आणि हे म्हणजे वॉच आता पूर्वी असेच होते, म्हणजे हे सँड वॉच आहे, म्हणजे वेळ पुढे पुढे पण सरकत चालली आणि त्याला त्या वेळेच्या आत पण काम करायला हवं ना. म्हणजे वेळेवर पण फोकस कर किंवा टाइम मॅनेजमेंट पण जरुरी आहे ना. म्हणजे नुसतंच काम करत राहायला ठीक आहे ना, पण ते काम वेळेवर पण म्हणजे व्हायला हवेत ना. तो असा त्याच्याकडे बघतोय ना, त्या घड्याळाकडे, म्हणजे वेळेकडे पण लक्ष ठेवायला हवंय असं पण म्हणू शकतो ना. म्हणजे आता कसं आहे मॅडम, सांगतो हा तुम्हाला मी हा हा की ह्याने अगोदरच सगळ्या गोष्टींची तयारी केलेली आणि तो मागच्या बाजूला तो स्क्रोल ठेवलेला आहे. जे ड्रॉइंग डिझायनिंग वगैरे आहे ते हातामध्ये एक तो ड्रॉइंग आहे. आहे त्याचं कामच असं आहे हम्म, की त्या कागदापासून निर्मिती होणारी म्हणजे ड्रॉइंग डिझायनिंग वगैरे वगैरे. पण तो वेळेची वाट पाहत आहे, कधी मी बाहेर निघू, म्हणजे माझ्याकडे सगळी तयारी आहे, मला कदाचित कॉल येईल का, हम्म. तर त्या वेळेची तो वाट पाहत आहे. म्हणजे पुढे जाण्याची वेळ आली असं पण आपण म्हणू ना. आणि किंवा काही मार्ग जर नवीन असे मिळाले तर त्यांचा पण स्वीकार करा, असं कसं काय सांगायचं म्हणजे मार्ग एक्झॅक्ट? मिळणारच आहे त्याला, हा हा हा, मार्ग सापडणारच आहे. अच्छा. फक्त एवढंच आहे की तो वेळेची वाट पाहत आहे. हम्म. कळलं का? पण एखादा जातक आपल्याकडे आला आणि तो असं एखादा म्हणजे प्रोजेक्ट त्याला मिळाला आहे, तर ते प्रोजेक्ट माझं पूर्ण होईल का असं त्यांनी समजा आपल्याला प्रश्न विचारला, तर हो, वेळेत तुझं म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण होईल असं हो, आपण म्हणायचं का? येस. किंवा हा हा हो, तू ते घड्याळ लाव, हा वेट फॉर टायमिंग, हम्म इट विल बी कम्प्लीट. ओके. हा, म्हणजे इट टाइम विल टेक टाइम. मॅनेजमेंट म्हणजे हा हा प्रत्येक गोष्टीला मॅडम कसं आहे की टायमिंग इज टायमिंग. हम्म सगळं ज्या गोष्टी घडामोडी होतात हम्म तर ते वेळेच्या अगोदर होणारच नाही, त्या वेळेवरतीच होणार. हा हम्म असं आहे. म्हणजे सर आपण असंही म्हणू शकतो की तू तुझं कर्म कर, वेळ आली की काम होईल. हो, तू वेट अँड वॉच, कारण तो वॉच हा आहे ना ते. हा. सर पण ह्याचा असा पण अर्थ होऊ शकतो का की ते वाळू ऑलरेडी म्हणजे ऑलमोस्ट सगळी खाली गेलेली आहे आणि मागे खिडकीतून मागे सूर्य सुद्धा ऑलमोस्ट खाली गेलेला आहे, पण अजूनही वेळ गेली नाहीये, जरी संपत आली असेल तरी अजूनही वेळ आहे तुझ्याकडे, त्याच्यामुळे तू तयार हो आणखीन कामाला लाग, तुझं काम पूर्ण होईल, असा अर्थ होतो का त्याचा सर? नक्की. बघा मॅडम, कसं आहे की वाळू संपत आलेली आहे, हो तर त्याला तुम्ही टायमिंग देऊ शकता की लवकरच तुझ्या कामामध्ये पूर्तता येणार आहे आणि हा, तुझी म्हणजे जी अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुझ्याकडे अजूनही वेळ आहे, तर तू तुझी तयार हो. इच्छा म्हणजे तो पूर्ण हाताचा होईल. ते पाया फोल्ड करतोय ना, म्हणजे तू Yes, तयार हो आणि कामाला लाग. yes. आता बघा कसं आहे मॅडम, सांगतो मला मी. काल TCS मधून जे लोकांना काढलंय, हा. ज्या लोकांनी 15 वर्ष काम केलंय हो. तर त्यांना 1.5 वर्षाचा पगार मिळणार. अच्छा. ओके. ज्यांनी 2 वर्ष काम केले त्यांना फक्त 15 दिवसाचा पगार मिळणार. अरे बापरे. आता बघा, ज्याने 15 वर्ष वेळ खर्च केला त्याला 1.5 हो. वर्षाचं बेनिफिट मिळणार. बरोबर आहे? हो. आता ह्याच्यामध्ये टायमिंग पार्ट आहे की नाही सांगा मला. हो, नक्कीच आहे. हो ना. बरं, पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे बिफोर 8 इयर्स
IT मध्ये एवढा पगार नव्हता. म्हणून टाटाने असं ठरवलं की ज्यांनी आपल्याकडे स्वस्तात काम केलेलं आहे, अगदी 7,000 10,000 रुपये प्रति महिना असं काम केलेलं आहे, त्यांना आपण आजच्या रोजगाराप्रमाणे 1.5 वर्षाचा पगार एक गिफ्ट म्हणून देऊ. पण त्यांनी कामावर यायचं नाही. अच्छा. असं TCSची पॉलिसी अशी आली. अरे बापरे. पण म्हणजे ज्यांनी 2 सगळ्यांना वर्ष काम केले त्यांना फक्त 15 दिवसाचा पगार मिळणार आहे. म्हणजे जे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे त्यांना चांगलं बेनिफिट मिळणार. हो, ज्याने 4 वर्ष काम केले त्याला 1 महिन्याचा पगार मिळणार आहे. हम्म. असं आहे. पण म्हणजे जितकं नंतर तुम्ही जास्त काम कराल म्हणजे जितके जास्ती तुम्ही त्याला द्याल तुम्ही वेळ हम्म, तितकं तुम्हाला जास्ती बेनिफिट मिळेल. आणखी आणखी सांगतो तुम्हाला काय, गव्हर्नमेंटची ही पॉलिसी आहे IT सेलची, की ज्या लोकांनी तुमच्यासाठी एवढा शोध घेतला, एवढा प्रयत्न केला, एवढं तुम्हाला कमवून दिलं, तुम्हाला मोठं केलं, त्यांना निघताना तुम्ही बेनिफिट द्या, कारण त्यांना दुसरीकडे कोणीही कामाला ठेवणार नाही. आणि त्यांचं वय आता 45च्या पुढे आहे. हो 15 वर्ष केली म्हणजे ऑलमोस्ट 40ला आलेले सगळे. जास्ती हो बरोबर. जास्ती म्हणजे त्या ठिकाणी 45-48 इयर्स ओल्ड आहेत, त्यांना परत कोणी कामाला ठेवणार नाही. म्हणून त्यांना 1.5 वर्षाचं बेनिफिट द्या. बरोबर आहे. ज्यांनी 2 वर्ष केले मिळालंच त्यांना पाहिजे ते त्यांना. हं. ज्यांना 2 वर्ष केली त्यांना 15 दिवसाचं द्या आणि गेट आउट, ले ऑफ. त्यांना मिळू शकतं दुसरीकडे कुठेही. ते आता भगवंताला माहिती काय मिळेल का नाही मिळणार. हो ना ते तरी आहेच आहे. तसं हे कारण सुद्धा असं आहे की द पर्सन इज वेटिंग फॉर चान्स टू गेट अ चान्स, ओके हो सर गेट समजलं. अ थँक्यू जॉब. सर. कळलं? असं हो आहे. सर समजलं. मी थोडंसं वेगळं सांगतो मॅडम. पुढे 2027 पर्यंत जगातली थोडीशी संख्या कमी होणार आहे. कमीत कमी 20% लोक मारले जातील. अरे बापरे. एवढं भयानक युद्ध होणार आहे. हम्म. आणि तसे संकेत आहेत. आणि युद्ध केल्याशिवाय त्यांना हे नाही आहे, कारण का हो ना. आपल्याकडे खायला अन्न नाही आहे. बरोबर आहे सर. असा भाग आहे. तरी सुद्धा आज मी थोडंसं हे कार्ड बाजूला ठेवतो आणि तुम्हाला एक सांगतो. काल माझं लेक्चर होतं इकॉनॉमीवरती अच्छा तर हो विजय सर. पार्ल्याला. तर त्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं लोकांना, आमचं एक विद्यालय आहे त्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी सांगितलं की पुढची परिस्थिती अतिशय कठीण आहे. तुम्हाला ह्याच्या पुढे पैसे मिळतील की न मिळतील. जर मी इकॉनॉमिक्स सांगितलं की जपानमध्ये आता सुरू केलेलं आहे की कोणालाही व्याज मिळणार नाही, तसं आपल्याकडे सुद्धा फक्त पेन्शनर सुखी असेल, बाकी ज्याने डिपॉझिट केलेले आहेत ना ते पैसे सुद्धा तुम्हाला कदाचित मिळतील की नाही याच्याबद्दल संशय आहे. म्हणून बँकेत पण तुम्ही फिक्स डिपॉझिट कराल तर बँकेकडे असे काही अथॉरिटी आहे, म्हणजे त्यांच्याकडे काही नियम आहेत की तुमचे घेतलेले पैसे ते तुम्हाला परत देतीलच, याच्याबद्दल शाश्वती नाही. म्हणून बँकेत पण पैसे ठेवू नका, कारण आता कठीणच आहे पण सगळ्यांचे तर बँकेतच असतात ना, सेफ असतात असं वाटतं सगळ्यांना, असं म्हणून आपण होणार आहे बँकेतच ठेवतो. मॅडम. आता बँका पैसे तुम्हाला देणार नाही. आज चांदीचा भाव 1,62,000 बापरे. हो रुपये हो झाला. ना. आजचा भाव सोन्याचा 1,24,000 आहे. हो हो सर बरोबर आहे. मी अगेन अँड अगेन सांगतो, काल मी एवढं चांगलं लेक्चर दिलंय ना, त्यांना सगळे अर्थ ह्याची भूमिका समजावून सांगितली. इकॉनॉमी की पुढचा इकॉनॉमी तुमच्या हातात कॅश असेल तर तुम्ही जगू शकता, तुमच्याकडे इन्कम असेल तर जगू शकता. बँकेमध्ये पैसे कदाचित फॉरफिट होऊ शकतील, नॉट शुअर. सगळे काढून घ्यायला पाहिजेत म्हणजे बँकेमधले पैसे. नाही काढून नाही, तुमच्याकडे जी कसं काय ठेवू सगळ्यांनी शकतो? सर आपले सिनियर सिटीजन स्कीम मध्ये वगैरे गुंतवलेले असतात ना सर. नाही कुठलीही स्कीम, फक्त गव्हर्नमेंट पेन्शन तुम्हाला मिळतील, हो अच्छा. बाकी शाश्वती नाही. जोपर्यंत आहे मिळतात तोपर्यंत आहेत आपले असं Yes, समजायचं. म्हणून आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग काय माहिती आहे का मॅडम, हा की सर. आपल्याकडे व्याज कमी 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 होत गेलेलं आहे. हो आणि व्याज कमी होत गेलं त्यावेळेला बँकेला फायदे झाले. आणि बँकांना फायदे झाल्यानंतर बँका कर्ज वितरण करायला लागले. त्या कर्जावरती दुसऱ्या कंपन्या चालायला लागल्या.
म्हणून गुंतवणूक महत्वाची आहे. व्याजाने घर चालवणं आपल्याकडे सवय लागलेली आहे हो, की व्याजावरती घर चालेल, एवढे व्याज सामान्य आलं माणूस पाहिजे. तसंच आहे ना सर सगळं. पण आता ही इकॉनॉमी चेंज झाल्यानंतर तुम्हाला पण चेंज व्हायला पाहिजे ना मॅडम. हो हो, ते तर आहेच आहे पण अहो विचार करा, 3,000 कोटी येस बँकेने सांगितलं 3,000 कोटीची फिक्स डिपॉझिट आम्ही देऊ शकत नाही, आमच्याकडे पैसे बापरे. नाही. वा, हां, 3,000 कठीणच आहे ना. पेन्शनरचे लोक आहे ना, 1-1 कोटी रुपयाची पेन्शन आहे लोकांची. बापरे, त्यांनी कोणालाही सांगितलं मिळणार नाही. नाही मिळणार, नाही. अरे बापरे. डिक्लेअर केलं. आता सुप्रीम कोर्टला हे केलेलं आहे, अर्ज केला आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या मर्जीवरती आहे कधी काय बोलायचं ते. दिवसेंदिवस कठीणच होत जाणार आहे म्हणजे एकंदरीत, काल माझ्याकडे नाही का? साधारणतः 70 लोक होते लेक्चरला. लेक्चरला. अच्छा, मला लोक कशावर इन्व्हाइट होतं सर लेक्चर? काय विषय अर्थशास्त्र, होता? हा, अर्थशास्त्र, अच्छा, अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स. ओके. अर्थशास्त्रामध्ये ही पुढची भूमी आहे. आता करंट अफेअर्स मी शिकवणार आहे ना तुम्हाला. हो सर. लोक करंट अफेअर्सवरती विषय होता. तुम्हाला पैसे मिळणार आपल्याकडे जास्तीत जास्त फिक्स डिपॉझिटचं व्याज पुढे जाऊन 3% होणार आहे. हो ना, फक्त आताच कमी कमीच होत गेलेलं आहे ते. आणखी कमी होणार, आणखी कमी होणार. तुम्ही ट्रेड करा असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रेड सर करा. लोक ठेवतात पण लोन कोणी घेत नाही असं झालंय, त्याच्यामुळे ते पैसे हे होत नाहीत ना, सर्क्युलेट होत नाही. बँकेकडे पडून येत ते. हा, मग कसं देणार तुम्हाला एवढं व्याज ते? बरोबर आहे, अगदी युअर राईट. हो. म्हणून जी मंडळी आहेत की ज्यांचा विचार आहे की माझी फिक्स डिपॉझिट एवढे पैसे येतील वगैरे, फक्त LIC पोस्ट ऑफिस मधले पैसे तुम्हाला मिळतील, बाकी कुठले पैसे मिळणार नाही. हा, खरं असेल. हो ना, मग काय तर. फार डिफिकल्ट आहे हे. आपल्या देशाला एक सवय लागली होती की व्याजावरती जगायचं, आणि बरेच लोक व्याजावरती जगत आहेत अजूनही, असं आहे. म्हणून इकॉनॉमी सुधारत नाही याला कारण ते आहे. पण एनिवे, आता तो फार मोठा विषय आहे. एक दिवस कधीतरी त्यासाठी मला वेगळं लेक्चर घ्यावं लागेल. तर हे कळलं कारण तुम्हाला स्टँड अप राहील. तर एकदा हो थोडस सर. यावर बोला आमच्या बरोबर पण. काय अर्थशास्त्र. अर्थशास्त्र, अर्थशास्त्राचा भाग असा आहे ना मॅडम, आपण चुकीच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत. नंबर 1, हं. कुठली महागडी. आता मी नेहमी लिहितो महागड्या क्लासला फसू नका. मला लोक जाम शिवाय देतात. जाम म्हणजे जामच भडकलेत माझ्यावरती. काय तुम्हाला 2-2 विद्यार्थी मिळत नाही. तर काय आहे की तुम्ही एवढे कष्टाने पैसे कमवले आहेत आणि यांच्या घशात तुम्ही घालणार, बरोबर आहे? हो, ते बरोबर. करू नका. आपली तब्येत सांभाळा, औषधं खाऊ नका. मॅडम, यू विल नॉट बिलीव्ह, जेनेरिकमध्ये आपल्याला जी 80 रुपयाला क्रोसिन येते ती जेनेरिकमध्ये मी काल 8 रुपयाला आणली. माहिती तुम्हाला? 8 रुपयाला 16 गोळ्या, 2 रुपयाला 1 गोळी. किती? जेनेरिक सर खूप म्हणजे खूप स्वस्त आहेत औषधं. खूपच स्वस्त आहे, खूपच स्वस्त आहे. मग हे असं झालं तर मग तिथे औषध कंपन्या, काल 11 का 12 मुलं मेलेली आहेत माहिती तुम्हाला, सिरप पिऊन. हो सर, छोट्या मुलांचं सिरप हो, मध्ये प्रॉब्लेम. मग हे सगळे प्रश्न आहेत हे. मग एनिवे, काहीतरी आपण बोलू या विषयावरती. पण हो, पैसे हो सर. जपून ठेवा, स्वस्त वस्तू खरेदी करा, महागडी वस्तू खरेदी करू नका, महागडे क्लास करू नका. हे मी केवढे किती वर्षापासून देतो महागडे क्लास. मी 1 रुपयात बघा वाचते घ्यायला त्या दिवशी 1 रुपयामध्ये 1 वर्ष. हो सर, हो. मस्त आहे. एक नंबर. अलीकडे मोदीजी सांगतात ना सर, तरुणांची सगळ्यांनी जेनेरिक औषधं कन्सेप्टच घ्या म्हणून. बदललेली आहे ना. काय म्हणता मॅडम? तरुणांची कन्सेप्टच आर्थिक धोरणाविषयी बदललेली आहे. साध्या शाळांमध्ये घालायचं नाही. सगळ्या शाळा ह्या ICSE हे जिथे लाख लाख 1.5 लाख रुपये फी आहे अशाच ठिकाणी घालायचं. महागड्या क्लासना घालायचं. शिकवू. नको ती पुस्तकं खरेदी करायची. ह्या सगळ्या महागड्या वस्तूंचं त्यांना इतकं अट्रॅक्शन आहे. आणि साधं सुद्धा जगणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण त्यांचा भिन्न आहे ना. हो, आता ह्या सगळ्या पिढ्यांमध्ये हा
बरोबर आहे. काय करू शकतो आपण? काही नाही करू शकत. हा असंच म्हणजे आहे. आपल्या वेळेला ट्युशन देणं हा कमीपणाचं वाटायचं, आता ट्युशन असणं हे सन्मानाचं वाटायला लागलंय. आता काय इलाज नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या निदान तुमचे पैसे तरी सुरक्षित ठेवता आले पाहिजे. मी परत हो. सांगतो तुम्हाला, पैसे खर्च करू नका. इकॉनॉमीमध्ये भयंकर काहीतरी त्रास होणार आहे. रोज नवीन कायदे येते. बरं ठीक आहे मॅडम, दुसरं कार्ड लावा. इंडस्ट्री. येस सर. इंट्रिकॅसीज अँड इंडस्ट्री. कुठलं कार्ड आहे मॅडम? ते दिसत नाही मला इथं. हे बघा, इंट्रिकॅसीज अँड इंडस्ट्री असं आहे. 7 ऑफ स्क्रोल्स. हां, 7 ऑफ स्कोर. बरं. येस येस येस. खाली लावलं दिसतं मला. हां, याच्यामध्ये असं आहे 7 ऑफ स्कोरमध्ये हे इंडस्ट्रीचं कार्ड आहे. तिकडे बघा एक कमान दिसते तुम्हाला, बरोबर आहे नाही का? हो सर, दिसते. हो. दुसरी गोष्ट की एक ध्येय साधण्यासाठी म्हणून त्या जातकाला त्या ठिकाणी दगडाने बांधलेलं आहे बघा. एका ठिकाणी एक पुरुष आहे बघा, दिसतो? एका बाजूला ना ह्या? हो सर. हो सर. मग हे कार्ड काय सांगतं की त्या ह्याच्यामध्ये तिथे एखादा कार्य सुरू करण्यासाठी त्याला प्रतिकात्मक, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या कार्डामध्ये एखाद गोष्ट बनवताना ती अर्धवट राहण्याची शक्यता आहे. आणि त्या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या जीवनातील अर्धवट राहण्याची शक्यता दर्शवली जाते. इंट्रासिटीज म्हणजे काय त्याचं, हे काय पूर्ण अर्थ मॅडम? गुंतागुंत असं म्हणू ना सर आपण. म्हणजे गुंतागुंत तुमच्या उद्योगामध्ये अडथळे निर्माण करणे, तुमच्या कामामध्ये त्याला अडथळा, रिन्युअल करायला लागेल असं. मग पुन्हा काम करायला कामाची सुरुवात करावी लागेल आणि मग त्यानंतर तुम्हाला यश मिळेल. आणि कधी कधी तो एक माणूस आहे, तो काही बांधतोय आणि तो त्याच्यामध्ये अडकलेला आहे, कळलं का? म्हणून त्याची फसगत होईल. म्हणून आता कुठलाही प्रश्न जर जातकावरती आला, तुमच्याकडे त्याने जर विचारलं, तर तुम्ही त्याला सांगा की हे कार्ड निगेटिव्ह आहे, त्याला ऑप्शन कार्ड तुम्हाला काढायला पाहिजे. त्या कार्डावरून तुम्ही हे निर्णयात्मक कार्ड नाही, त्या ठिकाणी तुमच्या उद्योगामध्ये, म्हणजे जे इंडस्ट्री आहे तुमची, कारभार आहे, त्याच्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातच तुम्ही अडकून जाल आणि काम अर्धवट राहील. बघा, ती मिनार एक बांधलेली नाही आहे, बघितले का? होय होय हो. होय. हो. त्याला आपण इनकम्प्लीट म्हणतो किंवा अनकम्प्लीट म्हणतो. बघा, एक पिलर बांधलाय, तो उंचावर गेला आहे. दुसरा पिलर जो आहे तो बांधण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही, तो अर्धवट सोडून दुसरंच काहीतरी बांधकामाला सुरुवात केली. सगळं मटेरियल जे आहे त्या ठिकाणी खाली इत्यादी ठिकाणी पडलेलं आहे. त्याला काहीही तो तिथे पेपर सुद्धा आहे बघा, आणि तो पेपर आहे तो कोणी पाहत नाही. त्या ठिकाणी तो मनुष्य अडकलेला आहे त्या चौथऱ्यामध्ये. तसं पूर्वीच्या काळामध्ये समाधी घेताना तो चौथरा बांधायचा आणि त्याच्यामध्येच मनुष्य अडकून बसायचा. तशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. दुसरी गोष्ट की तुम्हाला जे काही मिळवायचं असेल त्यावेळेला तुम्हाला चिकाटी धरावी लागेल. चिकाटी सोडू नये. रणनीतीचा पाठपुरावा पण करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. जे काही अर्धवट राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिथे प्रयत्न करावा लागेल. अर्धवट काम सोडू नये. राहिलेलं काम अर्धवट असेल किंवा तुम्ही सुरू केलेलं काम अर्धवट राहील असं तिथे वाक्य सांगणे म्हणजे आलेलं कार्ड हे बिलकुल पॉझिटिव्ह नाही.
तुम्ही एखाद्या कार्याला सुरू केलं. मी अशी काही कार्य पाहिलेली आहेत. साखरपुडा झाला आहे आणि 2 तास अगोदर पत्नीचा मृत्यू झाला, म्हणजे लग्न झालं नाही. म्हणजे काय झालं, काम अर्धवट राहिलं ना, येस. खोळंबा झाला. हो सर. मग अशी काही गोष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही तुमच्याकडे आलेल्या जातकाला असं सांगू शकता की बाबा रे, तुझ्या जीवनामध्ये यदा कदाचित असं काही संकट उभं राहील की ज्याने काय तुझ्या कार्याला पूर्ण करण्याची जी तुझी इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही. त्यातून तुला अडथळ्याला सामोरं जावं लागेल आणि बऱ्याच वेळेला अर्धवट सोडून तुला कामाला परत रिस्टार्ट करावं लागेल. येते लक्षात? रिस्टार्ट. होय सर. बघा, तुमच्या डाव्याकडे एक टॉवर त्यांनी बांधला आहे, दुसऱ्याकडे टॉवर बांधायचा आहे, पण त्यांनी दुसरंच काम सुरू केलेलं आहे आणि तो एका खड्ड्यात उतरलेला आहे. तिथे तो त्या ठिकाणी बांधतोय आणि जे सामान आहे ते अस्तव्यस्त इथे पडलेलं आहे आणि त्याच्याकडे जो पेपर आहे तो त्याच्यापासून दूर आहे. म्हणजे योजना केलेल्या नाहीत, त्या योजनाला काही अर्थ नाही. म्हणून कुठल्याही इंडस्ट्री त्याला नाव दिलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पूर्ण काम होणार नाही. त्याचं इंडस्ट्री म्हणजे उद्योग. पण म्हणजे सर ऐका ना, ह्याला आपण मग असा पण सल्ला देऊ शकतो ना, म्हणजे तो हे पण काम करतोय, हे अर्ध सोडले की तू अशा तुझ्या योजना व्यवस्थित करून शहाणपणाने काम कर. म्हणजे ह्यानी कसं हे पण सुरू केलेलं दिसते, इथे तो अडकलाय, तिथे तिकडे ते पिलर पण अर्धवट सोडून दिले. म्हणजे एकाच वेळेस एकच काम आणि ते योजनाबद्ध रीतीने असं करायला हवं, असं म्हणू शकतो का? एक ना धड 12 चिंध्या. हा, तसं केलंय ना त्यांनी, मल्टीटास्किंग करतोय ना. एक ना धड 12 चिंध्या. म्हणून तुम्हाला आलेल्या जातकाला तुम्ही सांगा की कधीही तू जे काम सुरू करशील ती योजनाबद्ध पाहिजे आणि आता त्या भानगडीत पडू नकोस. तुझ्या याच्यामध्ये अडथळ्यांची शंखला सुरू होईल. होय होय. बट दिस पार्ट इज नॉट ॲडवायजेबल. हा, नाही नाही. म्हणून आपण ऑप्शनल कार्ड सांगायचं ना काढायला, समजा असं आलं तर. डिले, हा, द डिले इन लाईफ. डिले काय होणारच नाही असंच दिसतंय या चित्रात. सोडून द्यावं लागेल काम. हो नाही, असं बरंच होतं मॅडम. हा, हा. अनकम्प्लीट काम तुम्ही बिल्डिंग बघा ना, अनकम्प्लीट असतात. बघितल्यात पुष्कळ लोक घर पण असे बांधायला सुरू करतात आणि काय अर्ध किती वर्षानुवर्ष पुढेच जात. तुमच्या समोरचं उदाहरण असेच पडलेले राहतात. हो. तपस्वी मॅडमच्या घराच्या बाजूलाची बिल्डिंग होणारच नाहीये. नाही नाही. द न्यू फ्रेंड सोसायटी हो, अजून बांधकामात काय खोदणंच चालू आहे. होणारच नाही काय. अहो ते नकली खोदकाम आहे. हा, नमस्ते साहेब, बोला. हा नमस्कार. इथे 2 माणसं दाखवलेली आहेत. एक कमानीमध्ये पण एक काम करतोय आणि ही जी व्यक्ती बाहेर कठाडीची आहे ना, ती व्यक्ती एक ग्लास दाखवलाय खाली, त्या ग्लास मध्ये ते पाणी काहीतरी ओततंय असं दाखवलंय. नाही, तो आतमध्ये जो आहे ना तो कंपाऊंड वॉल बांधतोय आणि त्या ह्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये तो एक प्रकारचा पेला आहे. तो काहीतरी काम करतोय, पण हा बाहेरचा आहे ना, तो एक ग्लास दाखवलाय खाली आणि त्या ग्लास मध्ये पाणी काहीतरी ओततो असं दाखवलंय. तो स्टॅच्यू आहे साहेब तो. हा, आणि त्याच्या मागच्या आतला इनडोअर एक मनुष्य बसलाय. एक मनुष्य बसलाय आणि हा जो बाहेरचा मनुष्य आहे ना, त्याच्या खाली एक ग्लास दाखवलाय. त्या ग्लासवरून तो ग्लास मध्ये काहीतरी ओततो असं दाखवलंय. कठाडीच्या मागे उभा आहे. काळ्या रंगाचा काहीतरी ग्लास दिसतोय. आणि हा ग्लास आहे, ते मी बघितलं भिंगातून. ग्लास आहे, ग्लास म्हणून काहीतरी ओतते ती. मग आता त्या ठिकाणचे रसायन आहे. रसायन आहे. बाजूला सगळे पेपर पडले बघा. काढलं पेपर आहे, पण अनकम्प्लीट आहे समजायचं, हे लक्षात घ्या. हे कधीही पूर्णत्वाला जाणार नाही अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे, असं आपल्याला निर्णय द्यायचा आहे. नॉट ॲडवायजेबल. तारू काम નથી. आपलं दुसरं शेवटचं कार्ड आहे द पाथ अननोन. हा बघा, हे कार्ड आहे. ह्या स्त्रीचं तोंड आपल्याला दिसत नाही, पण ही स्त्री आहे, कळलं का? आणि हिच्याकडे भरपूर स्क्रोल आहेत.
पण ती विचार करते, अरण्यामध्ये उभा आहे, सूर्य उगवण्याचा प्रयत्न, म्हणजे सूर्याचं किरण येण्याची हे आहे, तिला बाजूला नदी आहे. काय समजलंय? आता ह्याबद्दल काय आहे, हे कार्ड काय सांगतो तुम्हाला? अज्ञात मार्गावरती जाणे, जो मार्ग आपल्याला ओळखीचा नाही. अज्ञात मार्गावरती प्रवास करणे टाळा. त्याच्यानंतर तिथे अनिश्चितता आहे की तुमचं कार्य पूर्ण होईल का होणार नाही. जर त्या ठिकाणी तुम्ही कुठलंही काम करायला गेलात तर तुम्ही एकाकी पडाल आणि तुम्हाला बरेच अडथळे येतील. त्या ठिकाणी तो ओढा जो आहे तो ओलांडायला लागेल. तिथे बरेचसे तिच्याकडे स्क्रोल आहेत, म्हणजे कागद आहेत, पण ती गुंडाळून बाजूला ठेवलेली आणि ती विचार करत बसले की आता ह्याच्या पलीकडे कसं जायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ती एका ज्या मार्गावर आलेली आहे तो तिच्या ज्ञात नसलेला, म्हणजे तिला माहिती नसलेला तो मार्ग आहे. म्हणून अज्ञात मार्गावरून प्रवास करणं टाळा. ज्यांचं तुम्हाला ज्ञान नाही अशा कुठल्याही तऱ्हेचा व्यवसाय करू नका, फसून जाल. जसं उदाहरणार्थ कुठलंही काम करायचं असेल अननोन व्यक्तीशी, ज्याला अननोन म्हणतो आपण ना, त्या अननोन व्यक्तीशी संपर्क करू नका. गोंधळ होईल हे कार्ड आल्यानंतर. त्यातून तुम्हाला कदाचित जे यश पाहिजे ते यश मिळणार नाही. त्यातून परिस्थिती गोंधळलेली असेल आणि अशा वेळेला त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतील. एकाकी पडाल आणि तुमची जी काही बुद्धिमत्ता, विद्वत्ता जी आहे ती त्याचा उपयोग होणार नाही, कारण ते गुंडाळून सगळी कागदं जी आहेत ती त्याच्यामध्ये पडलेली आहेत. माझा फोटो दिसतो ना तिथे तुम्हाला? दिसतोय. तर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी गुंडळलेली जी कागद आहेत ती पण उपयोगात नाही आणि तिचा चेहरा दिसत नाही, पण ती विचारामध्ये पडलेली आहे की आपण निवडलेला मार्ग चुकीचा आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला प्रवास करण्यामध्ये आपण कधीही सपोर्ट करायचा नाही. हे कार्ड आल्यानंतर तुम्ही आता जो विचार करत आहात तो विचार सोडून द्या. तुम्हाला त्या मार्गामध्ये अडथळे येतील, कारण तुमची भूमिका नाही, तुमचं ज्ञान नाही, तुम्हाला अपूर्ण ज्ञान आहे, अज्ञान आहात, अज्ञात मार्गावरती चाललेले आहात, ज्या मार्गाचा तुम्हाला ठाव ठिकाणा माहिती नसेल. म्हणून हे काम पूर्ण होण्यास तुम्ही समर्थ करू शकणार नाही. काढा मॅडम सर ते प्राणी जे आहेत खाली दाखवलेले त्याचा काय अर्थ आहे सर? त्याचा अर्थ ते आहेत, फक्त जंगलामध्ये प्राणी असतातच ना, त्याचा काय अर्थ नाही. पण म्हणजे त्याचा काही पण अर्थ हा नाही. मार्ग जो आहे तो चुकीचा आहे. त्या मार्गावर कार्ड काढा मॅडम. कार्ड ह्याच्यावरती तुम्हाला हे कार्ड कदापिही सफलता मिळवून देणार नाही. ओके सर. हे कार्ड निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह आहे. हे शेवटचं कार्ड स्क्रोलमधलं आहे. अशी ही 10 कार्ड जी आहेत ती प्रत्येक वेळेला वाचायची आहेत. त्याच्यातून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. आलेल्या ट्रेनचं कार्ड होतं ते सुद्धा चांगलं होतं. आता कुबल मॅडम आहेत ते त्या कार्डाचं वर्णन सांगतील. आणखी काही प्रश्न असतील तर तयार करून ठेवा, आपण त्याच्यावरती उत्तर देऊ. बोला सर, 1 नंबरचं कार्ड सांगा ना पुन्हा. कुठलं 1 नंबरचं कार्ड? मी पाहिलं नाही सर ते कोणतं आहे. पाहिलं होतं तुम्ही, मी सांगितलं तुम्हाला. बघा किंगचं होतं पहिलं लावलेलं. नाही मला दिसत नाही. किंग ऑफ क्लोथ. नाही पाहिलं मी ते कार्ड. किंग कार्ड होतं ना मॅडम. किंग कार्ड होतं. राजा, तो पुस्तकाचं बेंचवरती पुस्तकं ठेवलेली आहेत बघा ना. लावा मॅडम कार्ड, बघा मॅडमला दिसतं का? 1 नंबरचं कार्ड आहे ते. त्या ठिकाणी तो उभा आहे आणि विचार करतोय की आता मी काय करायचं. तर हे कार्ड जे आहे ते पॉझिटिव्ह कार्ड आहे. त्याच्या हातात सत्ता आहे, त्याच्याकडे भरपूर साहित्य आहे आणि तो अतिशय उत्तमरित्या योजनाबद्ध काम करत आहे, असा त्याचा भाग आहे तो. कार्ड दिसलं का तुम्हाला? आता दिसलं, मगाशी नव्हतं दिसलं. ठीक आहे, चला काढा कार्ड. बोला आता सर, प्रश्न आता विचारा. इथे प्रवाह दिसतोय ना समोर, त्या स्त्रीच्या समोर प्रवाह आहे.
आणि तो अथांग आहे, म्हणजे त्याला अंतच नाहीये. म्हणजे ते काम करायला कुठेही तुम्हाला ती मार्ग तिथे किंवा ते ओलांडून पूर्ण होणारच नाही, ते अंत ओलांडून नाहीच आहे. जाणं हो, ओलांडून जाऊ शकणार नाही जाऊ मॅडम. शकणार नाही. म्हणजे यशाला सुद्धा तिथे अंत नाहीच, म्हणजे कुठेच ते पूर्णत्व मिळणारच नाहीये, असंच दुसरी त्याचा गोष्ट अर्थ करायचा. की बघा, आपल्याकडे पूर्वी एक गावातून दुसऱ्या गावात जायचं असेल तर हो त्यावेळेला तुम्हाला साधन घ्यायला लागायचं, बोटीचं किंवा तत्सम हो पूल हो बांधायला. हो पूल बांधायला नंतर सुरुवात झाली. आजही हो आमच्या मुंबईमध्ये पांडू नावाचं गाव आहे, हो त्याच्यावरती 4,000 लोकांची वस्ती आहे, पण तिकडे होडीनेच जावं लागतं, रस्ता नाही आहे. हो 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 आहेत, छोटी छोटी गावं भरपूर आहेत. नाही, आमच्या इथे समुद्रात आहे भाईंदरला, हो 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 कळलं का? भाईंदर पुलाच्या खाली आहे, तिथून वरून रेल्वे जाते आणि त्या गावामध्ये 4,000 लोकांची 400 लोकांची वस्ती आहे काहीतरी, पण ते वर्षानुवर्ष तिकडेच आहेत. आणि ते शेवटी छोट्या बोटीतून त्या किनाऱ्याला येतात नायगावला किंवा भाईंदरला आणि मग पुढे चालत जातात हो आणि ती होडी तशीच बांधून ठेवतात. 400-500 लोकांची वस्ती आहे काहीतरी आणि सगळे कोळी लोक आहेत. आणि तो टापू आहे, म्हणजे ते आयलंड आहे, पण छोटा आयलंड आहे, अतिशय छोटा आयलंड आहे. आता ते वर्षानुवर्ष त्यांची पिढी हो तिथेच आहे राहिली, आहे आहे. मग तसा भाग आहे. बरं, आणखी काही प्रश्न कोणाचे काय? सर म्हणजे आता हे शेवटचं जे कार्ड दाखवलं 8 ऑफ स्क्रोल्स, त्याच्यामध्ये जो तिच्या समोरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती भरपूर उजेड वगैरे आहे, एकदम क्लिअर आहे, आणि बाजूचे जे आहे तिथे वन्य पशु वगैरे आहेत, म्हणजे तिथे तुला खतरा आहे असं आपण म्हणू शकतो का? तू तुझ्या म्हणजे Yes. नाकासमोर सरळच्या ह्यानी चालत राहा, म्हणजे तो मार्ग निवड असं. नाही, हा मार्ग तू जो सेफ निवडलेला आहे, आहे तो तो सेफ आहे. चुकीचा आहे. तिथे तुला सक्सेस मिळणार नाही. हे कार्ड अच्छा बिलकुल कुठल्याही तऱ्हेचं प्रोत्साहन देण्यासाठी नाही. अच्छा. या पण कार्डावर सर समोरचा मार्ग जो आहे तो एकदम सेफ आहे, म्हणजे तो त्या पलीकडे मार्गाने आहे, तो पलीकडे आहे, पलीकडे आहे मॅडम. बर बर तिथे ओके तू सर. जाऊच शकणार नाही, असं आहे ना ते. अच्छा हा हा त्या कार्डापर्यंत बरोबर. ती व्यक्ती त्या मार्गावरती ती व्यक्ती पोहोचू शकणार नाही. म्हणजे संपूर्ण निगेटिव्हच आहे कारण. निगेटिव्ह आहे. अननोन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अननोन? जिथे तुला माहीत नाही अशा ठिकाणी तू प्रवास करायस निघालेली आहेस तर तुझी येस हा फसवणूक ही होणारच. होणार. अननोन, म्हणून कधी कधी अननोन माणसाशी परिचय करणं पण चुकीचं आहे. तसं अननोन ज्या रस्त्याची आपल्याला माहिती नाही, कधी कधी आपण एखाद्या गावचा रस्ता पकडतो आणि त्याला मिसगाईड होतो आणि आपण भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचतो. कळलं का? असं आहे. हो सर, हो समज. पुण्यामध्ये पण अशा गल्ल्या आहेत की तिथून कुठे निघाले आणि कुठे गेली गल्ली माहिती पडणार नाही. हो पण आता बऱ्याचशा हे झाल्या सर, आता पूर्वी होत्या खूप, आता सगळे पाडून तिथे मोठे मोठे बिल्डिंग झाल्यात, उलट आता तर जास्तीच हे झालंय. पुण्यात पण काय खरं नाही आता. ते काही हो ते बोलतो. तरी आहेच आहे सर, खरंच आहे. काल त्या कोलते पाटलांचं पण भरपूर मोठं मॅटर आलेलं आहे की ड्रेनेजच नाही. अच्छा हो सर. नो ड्रेनेज, फार परिस्थिती खराब आहे. बरं ठीक आहे, आपण टेरोवरती बोलूया. बोला, कोणाचे काही प्रश्न आहेत का? आता वेळ पण झालेली आहे. आणखी कोणाला काही रिपीट करायचं आहे? कुबल मॅडम, तुम्हाला काही सांगायचं आहे? मी बोलते ना, कोणाला आधी बोलायचं असेल तर बोलू द्या. बोला मॅडम, कोणाला बोलायचंय? ऍक्च्युली सर सगळीच कार्ड इतकी सुस्पष्ट विचार देणारी आहेत आणि तुम्ही सगळ्याचं व्यवस्थित विवेचन केलेलं आहे. बरीचशी कार्ड म्हणजे जवळजवळ 2 कार्ड सोडली, डायव्हर्सिटी आणि ह्याचं आत्ताचं शेवटचं पाथ ऑफ अननोन अननोन. अननोन पाथ. तर ही 2 कार्ड थोडीशी आपल्याला विचार करायला लावणारी किंवा असं करू नका, याच्यात तुमचा फायदा नाही अशी सांगणारी अशी ही कार्ड आहेत. बाकी आकाशिक टॅरोट या
शीर्षकाअंतर्गत आकाशिक विद्या ही जे आपल्याला समोर दिसत नाही त्याच्या पलीकडचं दाखवणारी विद्या म्हणून आपण त्याचा अभ्यास करतोय. त्या दृष्टीने ही जी सगळी कार्ड आपण सर शिकवलीत ती त्याचा मागोवा घेणारी अशीच आहेत. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने हा विषय समजतोय आणि कार्ड ही खरोखर म्हणजे त्याच्यावरची चित्र आणि हे मर्यादित आहे आणि प्रश्नाला सगळ्याला व्यवस्थित पाठिंबा देणारी आहे, सुबोध करून सांगणारी आहे आणि आपण त्याचं खूप चांगल्या पद्धतीने विवेचन केलेलं असल्यामुळे आम्हाला चांगली फॉलो होती यात शंका नाही. धन्यवाद स्क्रोल सर. ग्रुप लक्षात ठेवावा. हो हो. हा तो स्क्रोल स्क्रोल याचाच अर्थ असा सांगितलाय की भरपूर नॉलेज, खूप विद्यांनी संपृक्त असा हा पूर्ण हे आहे. त्यामुळे त्या नॉलेजचा तुम्ही उपयोग कसा करून घ्या याच्यावरच चिंतन करायला लावणारा अशी ही कार्ड आहे. येस, धन्यवाद सर. धन्यवाद. कुबल मॅडम समारोप करा, आता बराच हो वेळ झाला. करते. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. मग कार्डवर थोडं थोडं सांगू की नको? आता तुम्ही तर सांगितलंय, सगळ्यांना कळालं नाही, वेळ झाला म्हणताय ना. हा तर सांगा ना हा तुम्ही काय ठीक आहे. सांगा. तर आज आपण एकूण 10 कार्ड्स वाचलीत, म्हणजे स्क्रोल्स याच्यावर. आता मॅडमनी सांगितलंच, म्हणजे ऍक्च्युअल स्क्रोलचा अर्थ काय, कागदाची गुंडाळी, पण नुसतं तसा शब्दशः अर्थ न घेता असं विजडम, लर्निंग असं पण आपण म्हणू शकतो. तर आज आपण सगळ्यात पहिलं कार्ड द किंग ऑफ स्क्रोल्स, म्हणजे एकदम अशी ती व्यक्तीच कशी राजासारखीच, म्हणजे राजाच आहे असं, बौद्धिक नेतृत्व क्षमता असं वाटतंय आहे, मार्गदर्शन करणारी पण आहे, ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडे. तर आपल्याकडे जातक आला आणि हे कार्ड आलं तर आपण त्यांना मात्र हे सांगणार की त्याला कोणतंही कार्य करायचं असेल, व्हॉट एव्हर त्याचं कार्य असेल, पण तुला वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं आवश्यक आहे, किंवा सल्ला घ्या आणि मग पुढे जा. मग दुसरं कार्ड आहे द क्वीन ऑफ स्क्रोल्स, म्हणजे ही पण राणीच, म्हणजे राणीच आहे आणि ती एक बुद्धिमान आणि ज्ञानी, अंतर्ज्ञान असलेली, इंट्युशन पॉवर असलेली एक स्त्री, म्हणजे राणी सारखीच दाखवली आहे. तर मग इथे पण जातक आपल्याकडे आला तर आपण म्हणजे सांगू शकतो की एखाद्या स्त्रीचा तुम्ही सल्ला घ्या किंवा तुम्ही तिच्या मदतीने पुढे जाल किंवा जा असं. पण मग नंतर हे म्हणजे हे तर दोन ह्याच्यातले स्क्रोल्स मधले हे दोन मेन कार्ड झाले, किंग ऑफ स्क्रोल्स आणि द क्वीन ऑफ स्क्रोल्स. आणि मग आता हे बाकीचे मायनर कार्ड आहेत 8. तर त्याच्यातलं पहिलं म्हणजे वन ऑफ स्क्रोल्स ते ट्रॅक, ऑन ट्रॅक असं दाखवलंय, म्हणजे ती व्यक्ती अशी बॅग वगैरे घेऊन ती ट्रेन आलेली आहे आणि त्याच्यात अशी चढाय, म्हणजे चढतेच आहे, म्हणजे तिने निश्चय तर नक्कीच केलेला आहे. आणि म्हणजे जातकाला तर तुला म्हणजे प्रवास जरी असला तरी, म्हणजे काही व्यवसाय जरी करत असला किंवा नोकरी असेल तर प्रवास करावा लागेल, अशी थीम आपण त्याला सांगू शकतो. मग 2 ऑफ स्क्रोल्स मध्ये 2 वर्ड्स असं दाखवले, म्हणजे ती एक स्त्री आहे, म्हणजे भरपूर कॉन्फिडंट तर आहे ती, पण थोडीशी द्विधा पण मनस्थितीत अशी वाटली, म्हणजे एकाकी अशी पडली आहे ती, असं पण आपण, पण तरी तिच्याकडे म्हणजे निर्णय घेण्याची वेळ आली आणि ती घेऊ पण शकते, म्हणजे असं वाटतंय. आणि मग 3 ऑफ स्क्रोल्स तर म्हणजे सेटिंग युअर कोर्स असं म्हटले, तर तिथे ते 3 लोक दाखवले, एक त्या असं क्षितिजा, म्हणजे त्या बायनाक्युलर त्या दुर्बिणीतनं बघताय आणि दोघं असं चर्चा करतात आणि तिकडे पण, म्हणजे ते एकमेकांना सहकार्य पण करतायत आणि त्यांचं कम्युनिकेशन पण चालू आहे. म्हणजे तुम्ही सहकार्य करून आणि संवादातून यश मिळवा असं, किंवा हे व्यापारी तत्वाचं कार्ड आहेत असं तुम्ही म्हणाला. आणि हे पण पॉझिटिव्ह आहे, यशचं निश्चितच आहे. 4 ऑफ स्क्रोल्स आहे ते द कार्मिक ट्रेंच असं म्हटलंय, म्हणजे तुम्ही असं म्हणालात पुनरावृत्ती म्हणजे करावी लागेल, किंवा पुनर्जागरणाचा काळ आला आहे असं. आणि हे पण म्हणजे कसं चांगलंच आहे कार्ड, की तुम्ही कर्म करा आणि जसं कर्म कराल तसं फळ मिळेल, म्हणजे जे पेराल तेच उगवेल असं. मग 5 ऑफ स्क्रोल्स आहेत, हे डायव्हर्सिटी म्हटलंय, पण म्हणजे डायव्हर्सिटी जरी असलं तर कसं मतभेद पण आहेत, पण तरी तुम्ही तुमच्या मतावर
ठाम राहा असं, किंवा ज्ञानवर्धक व्यवसाय करा असं, कारण तिथे खूप बुक्स पण आहेत ना असं दाखवलेत. आणि मग 6 ऑफ स्क्रोल्स आहे, तिथे एक काय ते पूर्वीचे वाळूचे घड्याळ, सँड वॉच, म्हणजे द येस. सँड्स ऑफ टाइम असं दाखवले. तर म्हणजे हा जातक अगदी सगळ्या तयारीनिशी म्हणजे झालाय तो, असं त्याची हे पण हे करतोय, म्हणजे बाही पण त्यांनी फोल्ड केलेली आहे. पण त्यांनी थोडंसं वेळेवर पण फोकस करायला हवं, म्हणजे टाइम मॅनेजमेंट पण जरुरी आहे. पण म्हणजे हे कार्ड पॉझिटिव्हच आहे. आता हे 7 ऑफ स्क्रोल्स जे कार्ड आहे ना, तर ते म्हणजे इंट्रिकॅसीज अँड इंडस्ट्री असं, म्हणजे इंट्रिकॅसीज म्हणजे कसं थोडं गुंतागुंत, म्हणजे हे थोडं निगेटिव्ह कार्ड आहे. म्हणजे तुमचं ध्येय जरी तुम्हाला गाठायचंय, पण एखादी गोष्ट तुमच्याकडनं अर्धवट राहू शकते आणि तुम्हाला परत नव्याने काम सुरू करावं लागेल. मग ह्याच्यासाठी जातकाला असं कार्ड आलं तर आपण म्हणजे एक अजून एक ऑप्शनल कार्ड काढायला पण सांगू शकतो. मग 8 ऑफ स्क्रोल्स जे आहे ते अननोन पाथ्स आहे, म्हणजे म्हणजे कसं की तुम्ही ज्या मार्गावर जात आहात, मग तिथे जरा ते वन्य प्राणी वगैरे पण दाखवले. जरी आपल्या कवठेकर मॅडम म्हटलं की पुढे थोडंसं दिसतंय चांगलं, पण त्या व्यक्तीसाठी म्हणजे ते पूर्ण म्हणजे ती ज्या मार्गावर चालली आहे ना, तो मार्गच अननोन आहे. तर तुम्ही म्हणजे ज्याचं ज्ञान नाही असे काम नका करू, तुम्हीच गोंधळात पडाल असं म्हणजे त्याचा अर्थ आहे. म्हणून ते पण कार्ड निगेटिव्ह आहे, तर त्याला पण आपण ऑप्शन कार्ड काढायला सांगू शकतो. तसं अशा प्रकारे आज आपण द स्क्रोल्स ह्याच्या म्हणजे शीर्षकाखाली 10 कार्ड्स छान पैकी वाचले आहेत. सगळ्यांना छान कळालेच असतील अशी आपण आशा करूया. तर त्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड, ह्यूज धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. ऑल द थँक्यू बेस्ट. सो मच सर. धन्यवाद थँक्यू. आणि शुभरात्री सर.